नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपासून आपली जी आहे कंबाईनची टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे। कंबाईनच्या टेस्ट सिरीजसाठी जे आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोड तुमच्याकरता आहेत। आणि याच्या आधीच्या पण ज्या टेस्ट सिरीज होत्या त्या तुम्हाला 11 रुपयात आपल्या ॲपवर अवेलेबल आहे। सो याच्याबरोबर तुम्ही तेही पेपर सोडवणं अपेक्षित आहे। कंबाईनची ही जी टेस्ट सिरीज आहे बघा, ती ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला फक्त 199 रुपयामध्ये अवेलेबल करून दिलेली आहे ॲपवर, आणि ऑफलाईनमध्ये फक्त 499 रुपयामध्येही आहे। सो एकंदर जे आहे की तुम्ही ऑफलाईन मोडमध्ये कधीही टेस्ट पेपर सोडवणं गरजेचं असतं, कारण काय आहे ना की तो जो कम्फर्ट असतो आपला, त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघून आपण पेपर सोडवले पाहिजे, असं सिंपल गणित ते आहे। आता हा जो पेपर आहे आपला कंबाईनचा पहिला, त्याचं डिस्कशन आपण बघणार आहोत। यासंबंधी तुम्ही प्रत्येकाने जे आहे तुमचं स्वतःचं ॲनालिसिस करणं अपेक्षित आहे। डिस्कशन बघा, त्याच्यानंतर पेपरचं ॲनालिसिस करा, तिथं कुठं तुम्हाला प्रॉब्लेम येतो त्याच्यानुसार तुम्ही रिव्हिजन करणं अपेक्षित असणार आहे। त्याच्यात तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही येऊन भेटू शकता, टीमला कॉन्टॅक्ट करू शकता, जी लोक ऑनलाईन आहेत, आणि टीम तुम्हाला माझ्याशी कनेक्ट करून देईल। सो कंबाईनचा जो पहिला प्रश्न आहे बघा आपला, करंटचे पहिले 15 प्रश्न जे आहेत तर ते आपण बघणार आहोत। हिच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो बिमस्टेक संबंधीचा प्रश्न आहे। 6वी बिमस्टेक शिखर परिषद जी आहे तर ती कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती, असा हा प्रश्न आहे। याचं उत्तर जे आहे तर ते थायलंड आहे। आता तुम्ही जर बघितलं असेल, MPSCने वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे करंट विचारलेलं आहे तिच्यामध्ये एखादी जी पर्टिक्युलर गोष्ट आहे, एखादी परिषद असेल किंवा एखादा इव्हेंट असेल, तो कुठं घडला आहे त्याच्यावर त्यांनी 1 लाइनर्स विचारलेले आहेत। त्यातल्या त्यात पण मागचा जो पेपर होता बघा, तिच्यामध्ये करंट खूपच अनएक्सपेक्टेड आलं होतं, त्याच्यामुळे बऱ्याच मुलांनी त्याची पण जी आहे ती भीती होती। तुम्ही गेल्या 1.5 वर्षातलं करंट खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासणं इथं गरजेचं आहे बघा। सो थायलंडमध्ये जे आहे 4 एप्रिल जे आहे 2025 तेव्हा जे आहे हा सगळा बिमस्टेकच्या 6व्या परिषदेचा घाट घालण्यात आला होता, आणि हे कुठं झालं होतं, बँकॉकमध्ये जे आहे तर हे पार पडलं होतं बघा। त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, गांधीजीज लास्ट जेवेल हरिलाल गांधी, हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? हे पुस्तक जे आहे तर ते नीलम पारेख यांनी लिहिलेलं आहे बघा। आता नीलम पारेख जे आहेत तर त्यांचं नुकतंच निधन झालं होतं, आणि त्यांचं निधन झाल्यामुळे ही सगळी न्यूज तिच्यामध्ये होती। पुस्तकांवर आणि त्याच्या लेखकांवर पण जे आहे प्रश्न विचारल्याचे रेफरन्सेस आपल्याला मिळतात। सो हरिलाल गांधींबद्दलचं हे जे पुस्तक आहे तर ते नीलम पारेख जे आहे त्यांनी लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर आपले जे आता जे सरन्यायाधीश आहेत बघा, न्यायाधीश BR गवई, हे कितवे सरन्यायाधीश आहे असा हा पुढचा प्रश्न आहे। 52वे सरन्यायाधीश आहे। माझं तुम्हाला एक सजेशन असेल की राज्यसेवेचे जे आपले पेपर आहेत ते पण तुम्ही सोडवा, राज्यसेवेचे पण डिस्कशन्स तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला जे आहे तिथून पण जे आहे GS आणि करंट याचे बेनिफिट जे आहेत तर ते मिळतील। आताचे जे सरन्यायाधीश आहेत आपले तर ते 52वे आहेत, आणि ते महाराष्ट्रातले असल्यामुळे प्रश्न त्यांच्यावर विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा तर तो डसलिक लष्करी सरावाबद्दल आहे। डसलिक लष्करी सरावाबद्दलचं जो आहे बिनचूक विधान आपल्याला निवडायचं आहे। आता बघा, बिनचूक म्हणजे काय, चूक नसलेले म्हणजे काय, बरोबर। सो तुम्हाला जे आहे कसल्या सिली मिस्टेक हिच्यामध्ये करायच्या नाही आहेत, तो एक महत्त्वाचा हिच्यामध्ये आस्पेक्ट असणार आहे। आणि 4 नंबरचा जो हा प्रश्न आहे बघा, डसलिकचा जो आहे तर हिच्यामध्ये जे आहे भारत आणि कझाकिस्तान असं तुम्हाला दिलेलं आहे, तर कझाकिस्तान हा ऑप्शन इथला चुकीचा आहे। हिच्यामध्ये जे आहे उझबेकिस्तान जे आहे तर ते महत्त्वाचं आहे बघा। ओके, सो कझाकिस्तानच्या जागी उझबेकिस्तान पाहिजे, भारत उझबेकिस्तान यांच्यामध्ये असा होता। आणि डसलिक या शब्दाचा अर्थ मैत्री असा होतो, हे बरोबर आहे। त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे बघा तर ते फक्त ब असा आहे। त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपला तो आहे पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना। पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेबद्दल योग्य विधान निवडा असं तुम्हाला जे आहे याच्यामध्ये विचारलेलं आहे। नोव्हेंबर 2022 ही योजना सुरू झाली, तर ही ॲक्च्युली नोव्हेंबर 2024 सुरू झालेली योजना आहे, त्याच्यामुळे इथे 24 असणं अपेक्षित होतं। पहिलं स्टेटमेंट गेलं। उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठीची ही योजना आहे, आणि हिच्यामध्ये त्यांना 7.5 लाख रुपयापर्यंतचं लोन जे आहे तर ते मिळतं। सो दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे, फक्त ब जे आहे बघा। त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे पुढचा प्रश्न, 6वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याने हायब्रिड तांदळाच्या बियाण्यावर बंदी घातलेली आहे? सो हायब्रिड तांदूळ जे आहे त्याच्या बाबतीमध्ये जे आहे पंजाब हे जे राज्य आहे त्यांनी बंदी घातलेली आहे बघा। हायब्रिड तांदळाच्या बाबतीमध्ये पंजाबने बंदी घातलेली आहे। 7वा प्रश्न जर तुम्ही बघितला याच्यामधला तर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेबद्दलचा हा प्रश्न आहे।
इथेही तुम्हाला विचारलेलं आहे की योजनेबद्दल बिनचूक विधान निवडा. आता इथं जो 7वा प्रश्न आहे बघा, हिच्यामध्ये अ आणि ब असे दोन्ही हिच्यामध्ये जे आहे की सप्टेंबर 2021 मध्ये मध्यान्ह भोजन योजनेचं नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण जे आहे तर ते करण्यात आलं होतं. आणि याचबरोबर जे आहे या योजनेमध्ये तुम्हाला बालवाटिकेपासून 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो असं म्हटलेलं आहे. दोन्ही स्टेटमेंट जे आहे तर ते बरोबर आहे बघा. आता कसं आहे ना की प्रधानमंत्री पोषण शक्ती जे आहे त्याच्यामुळे जे आहे की सप्टेंबर महिना जो आहे तो आपण पोषण माह म्हणून जो आहे सेलिब्रेट करतो. सो तो मुद्दा एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मेंढीच्या प्रजातीबद्दल एक पुढचा प्रश्न आहे बघा, वेंबूर मेंढी खालीलपैकी कोणत्या राज्यातील स्थानिक मेंढीची प्रजाती आहे. सो वेंबूर मेंढी जी आहे तर ती तमिळनाडूमधली जी आहे स्थानिक मेंढीची प्रजाती आहे बघा. ओके, सो 8 जे आहे त्याचं उत्तर जे आहे बघा तर ते 4 आहे. जगाच्या अपारंपरिक ऊर्जेच्या क्षमतेला 3 पट करण्यासाठी कोणत्या वर्षाचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे बघा. अपारंपरिक ऊर्जा जी आहे तर ती अपारंपरिक ऊर्जा आपल्याला वाढवायची आहे जागतिक स्तरावर 3 पट करण्यासाठी 2030चं लक्ष जे आहे तर ते ठरवण्यात आलेलं आहे बघा. सो 2030 जे आहे जगातमधली जी काही ऊर्जा आहे त्याला 3 पट करण्यासंबंधीचा हा सिनारिओ आहे बघा. त्याच्यानंतर जे आहे 10वा जो प्रश्न आहे बघा, 10व्या प्रश्नाचा जर विचार केला बघा याच्यामध्ये जे आहे तर ते भारतात प्रथम समुद्री मत्स्यगणना कधीपासून सुरू करण्यात आली होती. सो 10वा जो प्रश्न आहे बघा तर याच्यामध्ये आपल्याला समुद्री मत्स्यगणना जी आहे 2005 पासून दर 5 वर्षांनी होते. उत्तर जे आहे तर ते 2 आहे. आता कसं होतं ना की 2025ची जी ती 5वी आहे बघा, 5th जे आहे गणना आहे. मुळात काय आहे ना की कुठलंही पशुगणना किंवा इतर जे रेफरन्सेस आहेत तर ते आपल्याला विचारले जातात रुटीन. सो त्याचा रेफरन्स आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. 11वा जो प्रश्न आहे बघा, आयुष्यमान वयवंदन योजना बिनचूक विधान निवडा. आता आयुष्यमान वयवंदन योजना जी आहे तर ही योजना दिल्ली सरकारने वयवर्ष 70 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी सुरू केलेली आहे. आणि एका योजनेला एका नागरिकाला आयुष्यभरासाठी 10 लाखांचे उपचार मोफत असते. तर इथं आयुष्यभरासाठी नाही, वार्षिक 10 लाख असा उल्लेख आहे. सो हे कसं आहे ना इयरली आहे बघा हे. सो हा एक रेफरन्स याच्यामध्ये मॅटर करतो. सो फक्त अ जे आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे ते म्हणजे 12, खालीलपैकी कोणत्या राज्यातील उच्च न्यायालयातील सर्वाधिक न्यायाधीशांनी त्यांची संपत्ती जाहीर केलेली आहे. सो उत्तर जे आहे तर ते केरळ आहे बघा. केरळमधले जे न्यायाधीश आहेत त्यांनी त्यांच्या संपत्त्या ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत. मधल्या काळामध्ये हा कन्सर्न होता की तुम्ही तुमची संपत्ती जी आहे ती प्रॉपरली वेबसाईटवर सांगणं अपेक्षित होतं. आणि हिच्यामध्ये केरळमधल्या 44 मधल्या 41 न्यायाधीशांनी 41 न्यायाधीशांनी त्यांची संपत्ती जी आहे ती जाहीर केलेली आहे बघा. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे आपला, सिक्युअर प्रकल्प जो आहे, सिक्युअर प्रकल्पाला कुठल्या देशांनी निधी पुरवलेला आहे. उत्तर जे आहे तर ते ब्रिटन आहे बघा. सिक्युअर प्रोजेक्ट जो आहे त्याला ब्रिटननी जे आहे तर ते निधी पुरवलेला आहे. आणि इंग्लंडचा जो साऊथ कोस्ट आहे तर तिथल्या क्लायमेट चेंज संबंधीचा हा सिक्युअर प्रोजेक्ट आहे बघा, याला ब्रिटननी जे आहे निधी पुरवलेला आहे. त्याच्यानंतर जे आहे 14वा जो प्रश्न आहे बघा, 14व्या प्रश्नाचा जर आपण विचार केला तर खालीलपैकी कोणता देश हा गल्फ सहकार्य संघटनेचा भाग नाही आहे किंवा परिषदेचा. GCC गल्फ कोऑपरेशन काउन्सिल, GCCचा भाग कुठला देश नाही आहे. सो हिच्यामध्ये जे आहे इराण हा गल्फ कोऑपरेशनमध्ये येत नाही. ओमान, बहरीन, कतार, याच्यानंतर जे आहे सौदी अरेबिया जो आहे तो हिच्यामध्ये येतो. ओके, त्याच्यानंतर जे आहे बघा कुवेत हिच्यामध्ये येतो, UAE हिच्यामध्ये येतो. ओके, कुवेत जो आहे त्याच्यानंतर UAE जे आहे हे देश हिच्यामध्ये येतात बघा. 1981 मध्ये रियादमध्ये जे आहे तर याची स्थापना झाली होती, सौदी अरेबिया रियाद. आपला करंटचा जो शेवटचा प्रश्न आहे बघा 15वा, स्त्री शक्ती योजनेबद्दल बिनचूक विधान निवडा. केंद्र सरकारने 2000 मध्ये ही योजना सुरू केली होती. महिला उद्योजकांना 2 लाख रुपयांपेक्षा अधिकच्या कर्जावर 0.05% सूट हिच्यामध्ये जे आहे तर ती दिली जाते. सो एकंदर जे आहे अ आणि ब, सो दोन्ही स्टेटमेंट जे आहे याच्यामध्ये बरोबर आहे. महिला उद्योजक जे आहेत त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा याच्यासाठीची ही योजना आहे बघा. आणि त्यांना त्याच्यामध्ये जे आहे त्यासाठी लोन जे आहे ते गव्हर्नमेंट अल्प व्याजदरामध्ये उपलब्ध करून देतं. करंटसाठी तुम्ही जे आहे आपल्या नोट्स आहेत त्या रेफर करू शकता. सायमल्टेनियसली जे आहे तुम्ही करंटसाठी जे आहे राज्यसेवेच्या पेपरचे पण जे प्रश्न बघा, सो दॅट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये स्कोअर करता येईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
आताच तुम्ही चालू घडामोडीचे ॲनालिसिस ऐकलेलं आहे। तर आता आपण जॉग्राफी चालू करणार आहोत। तर जॉग्राफीचे 10 प्रश्न आहे एकूण। आयोगाच्या पेपरला सुद्धा 10 प्रश्न विचारले जातात। तर आपण प्रत्येक लेव्हलचे प्रश्न घेतले, म्हणजे सोपे प्रश्न, कठीण प्रश्न, तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे। तुम्हाला किती प्रश्न बरोबर आले ते सुद्धा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, प्रॉपर ॲनालिसिस ऐकायचं आहे। बघा, श्रीहरिकोटा द्वीप कुठे आहे? पहिला ऑप्शन बघा, चिल्का सरोवराजवळ। 2 नंबरचं महानदीच्या मुखाजवळ, नंतर गोदावरीच्या मुखाजवळ, नंतर काय आहे? पुलिकस सरोवराजवळ। व्यवस्थित तुम्ही आपले लेक्चर कधी केले असेल किंवा आयोगाचे प्रश्न पहिले कधी बघितलेले असेल तर अशा टाईपमध्ये प्रश्न विचारलेला होता। तर याचं 4 नंबरचं उत्तर आहे पुलिकस सरोवराजवळ। आणि तुम्हाला पुलिकस सरोवर माहिती आहे, आंध्र आणि तामिळनाडूच्या बाउंड्रीवर आहे। इथे आंध्र प्रदेश आहे, इथे आंध्र प्रदेश आणि इथे तामिळनाडू आहे। तामिळनाडू यांच्या बाउंड्रीवर कुठलं सरोवर आहे? पुलिकस सरोवर आहे। इथे पुलिकस सरोवर आहे आणि हे भारतातलं 2 नंबरचं मोठं सरोवर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। दुसरे मोठे सरोवर खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे पुलिकस सरोवर। सर मग पहिलं मोठं सरोवर कोणतं आहे? पहिलं जे मोठं आहे हे चिल्का सरोवर सर्वात मोठं सरोवर आहे। सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते भारतातले? तर कुठले आहे? चिल्का सरोवर आहे। आयोग परत असा प्रश्न विचारू शकतो, अंतर्गत भागातील सर्वात मोठे सरोवर कुठले? तर अंतर्गत भागातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कुठले आहे? सांबर सरोवर आहे। सांबर लक्षात ठेवताना सांबर कसा लागतो? खारा खारा लागतो ना। मग सांबर हे खाऱ्या पाण्याचे अंतर्गत भागातील मोठे सरोवर आहे। आणि उलर जे सरोवर आहे, उलर हे जम्मू काश्मीर मधलं सरोवर आहे, हे गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे। सरोवर तुमचे क्लिअर झाले असेल तर श्रीहरिकोटा द्वीप मी तुम्हाला सांगितलं, महानदीच्या मुखाजवळ इथे सांगितलं आहे। महानदी तुम्ही नदी प्रणालीमध्ये ऐकलं असेल की महानदीचा उगम कुठे होतो? महानदीचा उगम छत्तीसगड मध्ये होतो, बरोबर ना। सिहावा या ठिकाणी महानदीचा उगम होतो। नंतर झारखंड, ओडिशा आणि छोटा नागपूरच्या पठारावरून ही कुठे जाते? नंतर बंगालच्या उपसागराला मिळते। इथे गोदावरी नदी दिलेली आहे। गोदावरी नदीची एकूण लांबी किती? 1465 किलोमीटर इतकी गोदावरी नदीची एकूण लांबी आहे, बरोबर। नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे ती उगम पावते। महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटर ती वाहते, बरोबर ना। 8 जिल्ह्यांमध्ये वाहते ती। आणि गोदावरी नदी महाराष्ट्रातल्या 8 जिल्ह्यांमध्ये जाऊन नंतर तेलंगणामध्ये जाते, नंतर परत महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर येते। सिरोंच्या या ठिकाणी तिला प्राणहिता म्हणतात, नंतर तेलंगणा म्हणून ही गोदावरी नदी आंध्र प्रदेशमध्ये आणि लगेच ती कुठे जाते? बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते। क्लिअर झाला का तुमचा प्रश्न? मी ते तुम्हाला सरोवर पण सांगितलेलं आहे, द्वीप पण सांगितलं आहे आणि 4ही ऑप्शन सांगितलेले आहे। आता योग्य जोड्या जुळवा असा प्रश्न दिलेला आहे। एका ठिकाणी राज्य आणि एका ठिकाणी किनारा। भारत कधी बघितला? आपला भारत आहे, बरोबर ना। नकाशा व्यवस्थित काय येत नाही। आपला भारत आहे। आता आपला भारत कधी बघितला तर इथे गुजरात राज्य आहे, इथे महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्र इथे गोवा राज्य आहे, इथे कर्नाटक आहे, कर्नाटक इथे केरळ राज्य आहे, इथे तामिळनाडू आहे, इथे आंध्र प्रदेश आहे, आंध्र प्रदेश इथे ओडिशा आहे आणि इथे कुठला आहे? इथे वेस्ट बेंगॉल राज्य आहे। तर भारताच्या जवळजवळ 9 घटक राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे। किती? 9 घटक राज्य सांगत आहे आणि 4 केंद्रशासित प्रदेशांना म्हणजे एकूण 13ला समुद्र किनारा लाभलेला आहे। तर या किनारपट्टींना वेगवेगळे नाव आहे। बघा, गुजरातचा जो किनारा आहे याला काठेवाड नाव आहे। इथे गुजरात दिसत आहे बघा, 1/3 गुजरातच्या किनारपट्टीला काय आहे? काठेवाड। व्यवस्थित लक्षात ठेवायचं। महाराष्ट्र आणि गोव्याची किनारपट्टी ही कोकण किनारपट्टी आहे। कोकण, महाराष्ट्र, गोव्याची किनारपट्टी। बघा इथे कर्नाटक दिलेला आहे। कर्नाटकची जी किनारपट्टी आहे ही कारवारची किनारपट्टी आहे। कारवार लक्षात ठेवा,
तर केरळच्या किनारपट्टी कुठल्या आहे? मलबारची किनारपट्टी आहे, बरोबर ना? मलबार. आणि तामिळनाडूची जी किनारपट्टी आहे ही कोरोमंडलची किनारपट्टी आहे बघा, कोरोमंडल या ठिकाणी दिलेलं आहे, कोरोमंडल. आणि जी आंध्र प्रदेशची किनारपट्टी आहे हा उत्तर सरकार किनारा आहे, उत्तर सरकार किनारा. आणि ओडिशाच्या किनारपट्टीला कुठलं नाव आहे? उत्कल किनारा, उत्कल किनारा. आयोगाने प्रश्न कधी विचारला तर लक्षात ठेवायचा आहे. अशा एकूण किनारपट्टीचे नाव आहे. तर भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? बघा, जुन्या आकडेवारीनुसार कधी बघितलं तर 7517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. तर नवीन आकडेवारी म्हणजे कुठली? 29 एप्रिल 2025 नुसार कधी बघितलं तर भारताला एकूण 11,098 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता महाराष्ट्र आपण कोकण लावलेला आहे, केरळ आपण मलबारचा किनारपट्टी लावली, तामिळनाडूच्या कोरोमंडल आणि ओडिशाला उत्कर अशा किनारपट्टी लावलेल्या आहे. म्हणजे इथे 1 ला 3, 2 ला 4, 3 ला 1, 1 ला 3, 2 ला 4, 3 ला 1, म्हणजे याचं किती नंबरचं उत्तर आहे? 4 नंबरचं याचं उत्तर आहे. 4 ला 2 लावलेला आहे आणि 5 ला 5 लावलेला आहे. अशा पद्धतीने आपण 4 नंबरचं उत्तर काढलेलं आहे. तुम्हाला प्रश्न डिटेलमध्ये समजला असेल, अनालिसिस पण व्यवस्थित समजला असेल. तर महाराष्ट्राला एकूण समुद्र किनारा 877 किलोमीटर लांबीचा लाभलेला आहे नवीन आकडेवारीनुसार. तर जुने 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा होता. तर सर्वात जास्त समुद्र किनारे कधी म्हटले तर नवीन आकडेवारीनुसार सर्वात जास्त 1 नंबर गुजरातला लाभलेला आहे, 2 नंबर तामिळनाडूला लाभलेला आहे, 3 नंबर आंध्र प्रदेशला लाभलेला आहे आणि 4 नंबर महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. सर्व जवळजवळ महाराष्ट्राचा भारताचा जो समुद्र किनारा आहे जवळजवळ 48% वाढ झालेली आहे. बघा, समजतंय? चला पुढे जाऊ. आता आपण पुढचा प्रश्न बघू. 4 नंबरचं उत्तर व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. इथे अष्टविनायक ठिकाणी अयोग्य जोडी ओळखा. आयोगाला प्रश्न विचारला जातो. अष्टविनायक ठिकाणी जोड्या लावायला प्रश्न विचारतात, अयोग्य जोडी ओळखाला प्रश्न विचारतात, 1 लाईन बीटला प्रश्न विचारतात. कुठल्याही टाईपचा प्रश्न कधी असला तर तुमचा 100% बरोबर यायला पाहिजे. बघा, इथे पाली बल्लाळेश्वर पाली दिलेला आहे, चिंतामणी लेण्याद्री दिलेला आहे. तुम्हाला इथे लगेच कळायला पाहिजे होतं अष्टविनायक प्रत्येकाचे पाठ पाहिजे. अष्टविनायक चिंतामणी, कुठला चिंतामणी आहे? थेऊरचा चिंतामणी, थेऊर, बरोबर ना? म्हणजे ही अयोग्य जोड आहे. विघ्नेश्वर ओझर आहे, वरद विनायक महाडचा आहे. मग सर लेण्याद्रीचा गणपती कुठला? गिरिजात्मक आहे, गिरिजात्मक लेण्याद्रीचा गणपती आहे. आता अष्टविनायक कधी बघायचं म्हटलं तर 5 अष्टविनायक हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे, 5. तर 2 हे रायगड जिल्ह्यामध्ये, तर 1 अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 1 आहे. असे एकूण 8 अष्टविनायक आहे. आयोग पर्यटन टॉपिक मध्ये प्रश्न विचारला जातो, धार्मिक स्थळांवर इथे प्रश्न विचारला जातो. तर बाकीचे बघा, मोरगावचा मोरेश्वर, मोरगाव काय आहे? मोरेश्वर येतंय का? रांजणगावाचा महागणपती आहे, रांजणगाव. गाणं ऐकलं असेल, गावाचा महागणपती नांदला, बरोबर आहे ना? रांजणगावाचा महागणपती. थेऊरचा चिंतामणी बघितला, महाडचा वरद विनायक बघितला आपण, लेण्याद्रीचा गिरिजात्मक मी तुम्हाला सांगितला, आणि सिद्धिटेक सिद्धिविनायक, सिद्धटेक सिद्धविनायक किंवा सिद्धिविनायक लक्षात ठेवायचं आहे. विनायक म्हणजे गणपती, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, असे 8 गणपतीचे अष्टविनायक आहे. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. प्रश्न आला तर तुमचा बरोबर यायला पाहिजे. सर अजून गणपती सोबत काय लक्षात ठेवायचं? इथे बघा 3.5 शक्तपीठे आहे, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. तिथे सुद्धा आयोग प्रश्न विचारतो, बरोबर. अजून ज्या समाध्या आहे म्हणजे गजानन महाराजांची समाधी कुठे आहे, साईबाबांची समाधी कुठे आहे,
तुकाराम महाराजांची समाधी कुठे, ज्या समाधी स्थळे आहे, समाधी स्थळे सुद्धा वाचायचं आहे. मी आपल्या जॉग्राफीच्या बॅचमध्ये हे डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. अजून जे पर्यटन टॉपिक आहे ते व्यवस्थित करा. बघा, बॉक्साईटचे साठे महाराष्ट्रात सर्वात जास्त कुठल्या जिल्ह्यात सापडतात. आता कुठल्या जिल्ह्यात सापडतात असा क्रम आहे. तुम्हाला माहिती, चंद्रपूर, कोल्हापूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये बॉक्साईट सापडतात. परंतु सर्वात जास्त साठे कधी म्हटलं तर कोरार लक्षात ठेवा. कोरार म्हणजे सर्वात जास्त कोल्हापूरमध्ये सापडतं. कोल्हापूर. 2 नंबर रायगडमध्ये, रायगड. 3 नंबर रत्नागिरीमध्ये, रत्नागिरी. नंतर कोकणाच्या भागामध्ये हे बॉक्साईट सापडतं. बॉक्साईट म्हटलं की कोरार हे नाव तुम्हाला आठवायलाच पाहिजे. कोरार म्हणजे बघा, कोरार कुठला आहे, बी नंबर कुठे आहे, BDE 3 नंबरचं याचं उत्तर आहे. इथे बॉक्साईट सोबतच तुम्हाला दगडी कोळसा कधी विचारला तर दगडी कोळसा महाराष्ट्रामध्ये कुठे सापडतो, तर तुम्ही दगडी कोळसा चायना लक्षात ठेवा. चायना. जगात सुद्धा चीनमध्ये सापडतो आणि महाराष्ट्रात सुद्धा चायनामध्ये सापडतो. बघा, म्हणजे इथे चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो. तुम्हाला मॅग्नीज कधी विचारलं, मॅग्नीज हे महाराष्ट्रामध्ये बनासी इथे सापडतं. बनासी, बरोबर ना, म्हणजे भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये मॅग्नीज सापडतं. तुम्हाला डोलोमाइट कधी विचारलं, डोलोमाइट नाच या ठिकाणी सापडतं. म्हणजे यवतमाळ, रत्नागिरी, गडचिरोली, नागपूर आणि चंद्रपूर डोलोमाइट सापडतं. येतंय का लक्षामध्ये? तुम्हाला चुनखडी कधी विचारली तर चुनखडीचं लक्षात ठेवायचं आहे. चुनखडी चगय या ठिकाणी सापडते. खडी साखर आपण तोंडात टाकून कशी चगयतो तशी चुनखडी सुद्धा चगय, लक्षात ठेवा. सर्वात जास्त यवतमाळमध्ये आहे, 2 नंबर गडचिरोली आणि 3 नंबर चंद्रपूरमध्ये आहे. अशा पद्धतीने खनिज संपत्तीवर प्रश्न विचारतात. 1 लाईन बीटला असो किंवा जोड्या लावाला असो किंवा क्रम लावाला असो, लक्षात ठेवायचं आहे. बघा, खालीलपैकी काळ्या मृदेत कशाची कमतरता आढळते. हा जो प्रश्न आहे हा कठीण कॅटेगरी मधला प्रश्न आहे. बऱ्याच मुलांचा चुकलेला असेल, परंतु मित्रांनो इथे एक लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्राच्या सर्व मृदेमध्ये नायट्रोजनची कमतरता आहे, पवाद पर्वतीय मृदा सोडून. हे लक्षात ठेवा. मग इथे काळी मृदा विचारली, तुमच्या लक्षात कधी आलं असतं तर नायट्रोजनचं प्रमाण हे कमी आहे. तर अजून बघा, काळ्या मृदेमध्ये कशाचं प्रमाण कमी असतं, इथे फॉस्फरसचं सुद्धा प्रमाण कमी असतं. काळी मृदा म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस. ॲल्युमिनियमचं असतं का? नाही, कमतरता नाही. ॲल्युमिनियम असो, मॅग्नेशियम असो, पोटॅश असो, चुना असो, लोह असो, हे अधिक्य असतं आणि प्रमाण कमी नायट्रोजन आणि फॉस्फरसचं. म्हणजे तुमचं उत्तर 4 नंबरचं उत्तर यायला पाहिजे होतं. काळा मृदेला काळा रंग कशामुळे प्राप्त झाला आहे? टिटॅनियम फेरस मॅग्नेटाइट यामुळे काळा रंग प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रातला जवळजवळ 85% भाग कधी बघितला तर काळ्या मृदेने भाग व्यापलेला आहे. काही प्रमाणात काळी मृदा चेंज होत जाते. म्हणजे मराठवाड्याचा भाग कधी बघितला तर एकदम गर्द काळा कलर आढळतो, पण जसजसे उत्तरेकडे जावे तसतसं भुरकट कलर होत जातो काळ्या मृदेचा. पण मृदा ही कशी असते? काळीच असते. इथे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न बरोबर आला असेल तुमचा. टिटॅनियम फेरस मॅग्नेटाइट याला कापसाची काळी मृदा म्हणतात. यामध्ये कापूस पीक व्यवस्थित होतं आणि ही मृदा पाणी धरून ठेवते. हा उन्हाळ्यामध्ये या मृदेला भेगा पडत असतात. पुढे बघा, योग्य जोड्या जुळवा. नदी आणि धबधबे दिलेले आहे. तुम्ही व्यवस्थित लेक्चर कधी ऐकले असतील मागचे किंवा आयोगाचे प्रश्न कधी बघितले असेल तर 1 लाईन बीटला बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. अशाच टाईपचा प्रश्न कंबाईन मेन्सला पण येऊन गेलेला आहे, राज्यसेवेला पण आलेला आहे, कंबाईन प्रिलला पण आलेला आहे, परंतु आपण बरेचसे घेतलेले आहे. आता पहिल्यांदा मी तुम्हाला ट्रिक्स सांगितले होत्या. तुम्हाला जे माहिती आहे ते लक्षात ठेवा. सर आम्हाला शरावती माहिती आहे, मग शरावतीवर कुठला आहे? जोग धबधबा आहे. म्हणजे तुम्हाला सीचं 4 माहिती आहे ना, सीचं 4 निवडून घ्या. सीचं 4. सर इथे सीचं 4 दिलेलं आहे, इथे सीचं 4 दिलेलं आहे. सर आम्हाला नर्मदा माहिती आहे. नर्मदावर काय आहे? धुवाधार आहे. नर्मदा
मग डीचं किती आहे, डीचं 3, डीचं 3 इथे दिलेलं आहे. उत्तर किती नंबरचं निघालं, 2 नंबरचं उत्तर निघालं, डीचं 3. आता बघा, मांडवी नदीवर कुठला धबधबा आहे, दूधसागर धबधबा आहे. तर कावेरी नदीवर कोणता आहे, होगेनक्कल आहे. कावेरी नदीवर होगेनक्कल आणि पायनाडवर सुचिपरा धबधबा आहे. हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. मी वर्गात शिकवताना अशा पद्धतीने ट्रिक सांगितला होता. धुन म्हणजे धुवाधार, कुठल्या याच्यावर सांगितला होता, नर्मदेवर धुवाधार सांगितला होता. धुन काशी, कावेरीवर शिवसमुद्रम सांगितला होता. इथे शिवसमुद्रम मी दिलेलाच नाही, तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे आणि आयोगाला सुद्धा विचारला होता. कावेरीवर कुठला धबधबा, शिवसमुद्रम. काशी सांगितलं होतं, शिवसमुद्रम धबधबा आहे कावेरीवर. इथे नाक सांगितलं होतं अजून, नर्मदावर. अजून या ठिकाणी बघा जोश सांगितलं होतं, जोश म्हणजे जोग धबधबा शेरावती नदीवर सांगितला होता. गिरसप्पा धबधबा शेरावती नदीवर सांगितला होता. आणि यालाच काय नाव आहे, गांधी सागर धबधबा असं नाव आहे. आठवतंय का, इथे नर्मदावर इथे कपिलधारा आहे बरं, कपिलधारा धबधबा महाराष्ट्रात सुद्धा आहे, बीड जिल्ह्यामध्ये. आणि नर्मदेवर सुद्धा कपिलधारा आहे. धबधबे जोड्या लावायला प्रश्न कधी विचारला तर तुम्हाला पहिल्यांदा जे येते ते निवडायचं, नंतर ऑप्शन वरून जायचं. प्रश्न कठीण कधी असेल तर जोड्या लावामध्ये सोप्या कॅटेगरी मधला प्रश्न असतो, सर्व मुलांचा प्रश्न बरोबर येतो. बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये धारवाड प्रणाली खडक आढळतात. धारवाड प्रणालीचे खडक विचारलेले आहे. तर इथे नागपूर, भंडारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग असा मी तुम्हाला शिकवताना अशा पद्धतीने सांगितलं होतं. बघा, पहिल्यांदा आर्कियन प्रणाली आहे, आर्कियन खडक प्रणाली आहे. नंतर धारवाड खडक प्रणाली आहे, धारवाड. जोड्या लावायला सुद्धा प्रश्न विचारला जाता. नंतर कडप्पा आहे, कडप्पा खडक प्रणाली. नंतर विंध्ययन खडक प्रणाली आहे, विंध्ययन. इथे धारवाड खडक प्रणालीवर प्रश्न विचारलाय. धारवाड म्हटलं तर भनासी लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग. धारवाड काय सांगितलं मी तुम्हाला, भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग. इथे भंडारा आहे, इथे नागपूर आहे, इथे सिंधुदुर्ग आहे. म्हणजे ABD तुमचं उत्तर पाहिजे, 3 नंबरचं उत्तर पाहिजे. विंध्ययन म्हटलं की विंचू लक्षात ठेवायचं. बघा, विंध्ययन, विंचू लक्षात ठेवलं की विंध्ययन कुठे आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विंध्ययन प्रकारचं खडक सापडतात. कडप्पा, कोय सिंधू लक्षात ठेवा, कोय सिंधू म्हणजे कडप्पा खडक प्रणाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे, कोल्हापूर. परत यवतमाळ मध्ये आहे, यवतमाळ. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कडप्पा आहे. आणि आर्कियन जे खडक प्रणाली आहे बघा, इथे आर्कियन भंडारामध्ये आहे, गोंदियामध्ये आहे, इथे गडचिरोलीमध्ये आहे, इथे चंद्रपूरमध्ये आहे. आर्कियन खडक प्रणाली या भागामध्ये आढळते. समजतंय? अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकतात. खडक प्रणालीवर प्रश्न विचारला, जोड्या लावायला अशा पद्धतीने ट्रिक्स लक्षात ठेवा. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण लोकसंख्या वाढीचा दर ऋणात्मक होता. बघा, असाही प्रश्न आयोगाने विचारला होता. सर्वात कमी भारतामध्ये ऋणात्मक दर कोणत्या राज्याचा होता, असाही प्रश्न एकदा विचारून झालेला आहे, बरोबर ना. नागालँडचा सर्वात कमी होता, नंतर केरळचा होता. तर आपण त्या प्रश्नावरून अशा पद्धतीने प्रश्न काढलेला आहे. सर्वात कमी मग जालना, रायगड, वर्धा, पुणे हे ऑप्शन आहे. तर यापैकी ऋणात्मक कोणाचा होता, रायगड आणि वर्धेचा हा ऋणात्मक लोकसंख्या वाढीचा दर होता. इथे 2 नंबरचं लक्षात ठेवायचं आहे. आता लोकसंख्या टॉपिक कधी म्हटला तर लोकसंख्या आयोगाला लिंग गुणोत्तर हा टॉपिक आवडतो, आयोगाला परत घनता हा टॉपिक आवडतो. लिंग गुणोत्तरामध्ये मग बाललिंग गुणोत्तर पण आवडतं. इथे बघा, लिंग गुणोत्तर मध्ये लक्षात ठेवायचं आहे. इथे 2001 आणि 2011ची जनगणना कधी बघितली तर महाराष्ट्रामध्ये लिंग गुणोत्तर 922 वरून 929 झालेलं आहे.
बरोबर. तर भारतामध्ये लिंग गुणोत्तर कधी बघितलं तर 933 वरून 943 झालेला आहे. इथे 10 ने वाढ झाली, इथे 7 ने वाढ झाली. इथे मागच्या वेळेस आयोगाने प्रश्न विचारला होता. बाल लिंग गुणोत्तर इथे इंडिया बघितला आणि इथे महाराष्ट्र कधी बघितला तर 2001 आणि 2011ची जनगणना कधी बघितली तर बाल लिंग गुणोत्तरामध्ये भारताचं 927 वरून 918 झालेलं आहे. काही पुस्तकांमध्ये 919 पण सापडेल तुम्हाला. तर महाराष्ट्र 913 वरून 894 झालेला आहे. असं बाललिंग गुणोत्तर आहे. घनता पण तुम्ही लक्षात ठेवू शकतात. भारताची घनता 382 आहे 2011च्या जनगणनेनुसार आणि 2001च्या जनगणनेनुसार भारताची घनता 325 होती. म्हणजे जवळजवळ जी घनता आहे ही 57 ने घनता वाढलेली आहे. आणि महाराष्ट्राची घनता कधी बघितली तर 315 वरून तर किती झाले आहे 365 इतकी झाले आहे. हे आयोगाचे आवडते टॉपिक आहे. इथे आयोग प्रश्न विचारतो. याचं उत्तर किती 2 नंबरचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न प्रत्येकाचा बरोबर यायला पाहिजे होता. खालीलपैकी योग्य विधान निवडा. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो आणि भारतातील एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% भाग भारताने व्यापलेला आहे, महाराष्ट्राने व्यापलेला आहे. आता बघा बरं का दुसरा क्रमांक लागतो का तिसरा. सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणाचा आहे राजस्थानचा. 2 नंबर कोणाचा आहे मध्य प्रदेशचा आहे. 3 नंबर क्षेत्रफळ कोणाचा आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे किती 3,07,713 चौरस किलोमीटर आणि भारताच्या किती टक्के भाग व्यापलेला आहे 9.36%. बघा मी 19.36 दिलेला आहे. काही मुलं वाचताना चुकलेले असतील पण 9.36% भाग हे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाने व्यापलेला आहे. बघा एकूण भारत कधी बघितला 4 नंबरचा उत्तर प्रदेश आहे क्षेत्रफळ आणि 5 नंबरचं गुजरातचं क्षेत्रफळ आहे. एकूण भारत कधी बघितला तर भारताचं 32,87,263 चौरस किलोमीटर आणि भारताने जगाच्या 2.42% क्षेत्र व्यापलेला आहे. आणि भारत जगात कितवा क्रमांक लागतो 7वा क्रमांक लागतो. 1 नंबर रशिया आहे, 2 नंबर कॅनडा आहे, 2 नंबर कॅनडा आहे, 3 नंबर चीन आहे, 4 नंबर अमेरिका आहे, 5 नंबर ब्राझील आहे, 6 नंबर ऑस्ट्रेलिया आहे आणि 7 नंबर इंडिया आहे. तर ट्रिक्स काय सांगितले मी तुम्हाला रक्षाबाई. आता हा प्रश्न विचारण्यामागचं कारण भारताच्या आजूबाजूचे सोपे सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यामुळे अशा पद्धतीचा प्रश्न घेतलेला आहे. वाचताना चुकायचं नाही. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. योग्य विधान निवडा सांगितलं. मग याचं उत्तर काय आहे यापैकी नाही 4 नंबरचं उत्तर आहे याचं. पुढचा प्रश्न बघा वसाहतींवर प्रश्न विचारलेला आहे. टिंबटिंब प्रकारच्या वसतिस्थानाच्या केंद्रभागी तलाव किंवा वटवृक्ष असतो त्याच्या सभोवताली कसे घर बांधले जातात. बघा केंद्रभागी किंवा वटवृक्ष असतो त्याच्या सभोवताली कसे वृक्ष बांधले जातात तर अशा पद्धतीने वृक्ष बांधले जातात. मग नाभी येईल का बघा नाभी न्यूक्लियर येईल का नाही तर चौक बेस्ड येईल का नाही लिनर येईल का नाही तर नेब्युलर हे बाहे नेब्युलरला काय म्हणता निहार काय अशा पद्धतीने घरे बांधली जातात. निहार काय आकाराची वस्ती असते. वस्त्या व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. रस्त्याच्या कडेला रेषाकृती वस्ती असते. ज्या ठिकाणी 2 रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी चौरसाकृती वस्ती असते. ज्या ठिकाणी दुआब असतो दुआब म्हणजे 2 नद्यांचा संगम त्या ठिकाणी इथे आपल्याला त्रिकोणाकृती वस्ती आढळते. ज्या ठिकाणी देऊळ आढळतं ज्या ठिकाणी तलाव आढळतो किंवा डोंगर भाग आढळतो त्या ठिकाणी आपल्याला गोलाकार वस्ती आढळते. आणि एकदम दाटीवाटीच्या भागामध्ये नदी मधमाशाच्या पोळ्याच्या आकाराची वस्ती आढळते आपल्याला. सोपा भाग होता. एक पहिल्या पेपरमध्ये हे टॉपिक कव्हर झालेले आहे. आपले जेवढे पेपर आहे तेवढे व्यवस्थित द्यायचे आहे आणि तुमच्या मित्रांनाही सांगायचं आहे अजून व्यवस्थित डिस्कशन होईल प्रॉपर. आता पुढचे विषय होणार आहे. प्रत्येकाने लाईव्ह राहायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. भेटू आपण पुढच्या पेपरला. आपली जी टेस्ट सिरीज चालू झालेली आहे त्याच्यामधले जे सायन्सचे प्रश्न आहेत त्याचा आपण आता एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. चला तर पहिला प्रश्न आहे 26 क्रमांकाचा प्रश्न जो आहे
प्रश्न क्रमांक 26 इथपासून आपले सायन्सचे प्रश्न चालू होत आहेत. तर पहिला प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे. आपल्याला काय सांगितले, कोणतं योग्य विधान ओळखायचं आहे. ओके, चला काय दिलेलं आहे विधान बघा. मासे या प्राणी वर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रिय सर्वात कमी विकसित आहे. त्याच्यानंतरचं आहे बी नंबरचं विधान, सिल्वर फिश प्राणी मत्स्य वर्गात येतं. ठीक आहे, आणि ऑप्शन काय दिलेले आहेत, पर्यायी उत्तरे फक्त ए योग्य आहे, फक्त बी योग्य आहे, पर्याय क्रमांक 3 ए व बी दोन्ही योग्य आहेत, आणि चौथं ए व बी दोन्हीही योग्य नाहीत. बघा आता विद्यार्थी मित्रांनो काय आहे प्रश्न, पहिलं स्टेटमेंट ओळखायचं आपल्याला योग्य प्रकारचं, आपण वरती टिक केलंय योग्य ओळखायचं आहे. त्याच्यानंतर बघा काय आहे, मासे या प्राणी वर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रिय सर्वात कमी विकसित आहे. हा ऑप्शन चुकीचा आहे विद्यार्थी मित्रांनो. प्राणी जो मासे आहेत हे एकतर पाण्यामध्ये राहतात, ठीक आहे, आणि त्यांचे जे डोळे तुम्ही बघा, माशाचे डोळे चांगले मोठ्या पद्धतीने असतात, मोठे मोठे, छोटे छोटे असतात का माशांचे डोळे नाही, चांगले मोठे असे तयार झालेले असतात. त्याच्यामुळे त्यांची दृष्टी सुद्धा काय असते, चांगल्या पद्धतीने असते. ठीक आहे, त्यांना जरी जास्त लांबचं दिसत नसलं, पाण्यामध्ये विजिबिलिटी जास्त नसते, तरी त्यांचे जे ज्ञानेंद्रिय आहेत प्रकाशाचे हे चांगल्या पद्धतीने तयार झालेले असतात, डेव्हलप झालेले असतात. त्याच्यामुळे हे जे वाक्य आहे हे चुकीचं ठरत आहे. त्याच्यानंतरचं वाक्य आहे बी, सिल्वर फिश प्राणी मत्स्य वर्गात येतो. आता सिल्वर फिश प्राणी हा प्राणी विद्यार्थी मित्रांनो हा एक कीटक आहे. कोणता कीटक आहे, जी आपण वाळवी म्हणतो का, तशा पद्धतीचा हा कीटक आहे. तर हा प्राणी कोणत्या संघात यायला पाहिजे, हा येतो ऑर्थ्रोपोडा संघामध्ये. कीटक सगळे जे आहेत ते ऑर्थ्रोपोडा संघामध्ये येतात. त्याच्यामुळं सिल्वर फिश, त्याचं नाव जरी सिल्वर फिश असलं, ठीक आहे, तरी तो ऑर्थ्रोपोडा संघामध्ये येत असतो. त्याच्यामुळे हा जो बी क्रमांकाचा जो वाक्य आहे हे सुद्धा चुकीचं आहे. त्याच्यामुळे आता आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, ए योग्य आहे का, नाही, बी नाही, ए व बी दोन्ही योग्य आहेत, चूक. पर्याय क्रमांक 4 हे योग्य असणार आहे, ए व बी दोन्हीही योग्य नाही आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. ठीक आहे, काय प्रश्न विचारलेला आहे बघा. आता प्रश्न क्रमांक 27 आहे, प्लॅटिपस हा प्राणी खालीलपैकी कोणत्या वर्गात मोडतो. ठीक आहे, प्लॅटिपस हा प्राणी खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये मोडतो. 4 वर्ग दिलेले आहेत बघा, पर्याय 4 आहेत. पहिला आहे थेरिया, दुसरा आहे मेटाथेरिया, तिसरा आहे प्रोटोथेरिया, आणि चौथा आहे युथेरिया. सगळे थेरिया थेरिया दिसत आहेत. ठीक आहे, आता याचं योग्य उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो ते पाहणार आहोत. आता हा प्लॅटिपस नावाचा जो प्राणी आहे हा सस्तन प्राणी आहे. त्याच्यामुळं हा जो प्राणी आहे हा कशामध्ये मोडतो, मॅमेलिया, मॅमेलिया नावाचा संघ आहे आपल्याकडे, बरोबर. आता हे मॅमेलिया संघामध्ये अजून विभाजन झालेलं आहे. त्याच्यामध्ये 3 अजून गट आहेत. त्याच्यामध्ये आहे प्रोटोथेरिया, त्याच्यानंतरचा आहे मेटाथेरिया, आणि तिसरा आहे युथेरिया. ठीक आहे, हा थेरिया नावाचा काही संघच नाहीये, त्याच्यामुळे हा ऑप्शन आपला कट झाला. आता 3 राहिले कोणते, प्रोटोथेरिया, मेटाथेरिया आणि युथेरिया. ठीक आहे, आता त्याच्यामधला जो प्रोटोथेरिया हा संघ आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये सस्तन प्राणी आहेत, परंतु हे पिल्लांना जन्म न देता अंडे घालतात आणि अंड्यामधून मग पिल्लू बाहेर येत असतं. ठीक आहे, परंतु सस्तन प्राणी आहेत म्हटल्यानंतर यांना काय असणार आहे, स्तनग्रंथी असणार आहे. हे पिल्लांना दूध पाजतात. ठीक आहे, आणि यांच्यामध्ये पुरुष आणि स्त्री दोन्हीमध्ये ते स्तनग्रंथी असतात, बरोबर. तर अशा पद्धतीचे प्राणी येतात. ते सर्व प्राणी कोणत्या संघात येतात, प्रोटोथेरिया. हे प्राणी सस्तन आहेत परंतु हे पिल्लांचे अंडे घालतात. ठीक आहे, आणि प्लॅटिपस हा जो प्राणी आहे हा अशाच प्रकारचा एक प्राणी आहे. त्याच्यामुळं हा प्राणी कशामध्ये मोडतो, प्रोटोथेरियामध्ये मोडतो. ठीक आहे, हा प्लॅटिपस नावाचा जो प्राणी आहे त्याच्यामध्ये एक विषग्रंथी सुद्धा असते. ठीक आहे, त्याच्यामुळे हा एकमेव सस्तन असा विषारी प्राणी सुद्धा आहे. त्याच्यामुळे
जो प्लॅटिपस आहे तो लक्षात ठेवायचा आहे चांगल्या पद्धतीने, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात आणि आपण टेस्ट सिरीजला आता तो प्रश्न कव्हर सुद्धा केलेला आहे. त्याच्यानंतरचा एक दुसरा गट आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे मेटाथेरिया. मेटाथेरिया हा सस्तन प्राण्यांचा दुसरा गट आहे. याच्यामध्ये खासियत ही आहे, स्तनग्रंथी असता याच्यामध्ये स्त्री म्हणजे जी मादी आहे त्याच्यामध्ये स्तनग्रंथी उपलब्ध आहेत, परंतु त्यांच्यामध्ये जे आणि हे डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात. बरोबर, मेटाथेरियामध्ये पिल्लांना जन्म देणारे प्राणी आहेत आणि यांच्यामध्ये काय असते, पिल्लांचा सांभाळ करण्यासाठी कातडी पिशवी असते. हे यांचं काय आहे, खासियत आहे. याचं जर उदाहरण सांगायचं म्हटलं विद्यार्थ्यांना तर कांगारू. कांगारू हे मेटाथेरियाचं उदाहरण आहे. ठीक आहे, आलं लक्षात. त्याच्यानंतरचा तिसरा गट पडतो तो म्हणजे युथेरिया. याच्यामध्ये युथेरिया हे डायरेक्ट काय करतात, पिल्लांना जन्म देतात. यांच्यामध्ये मादी जी असते त्याच्यामध्ये काय असते, स्तनग्रंथी प्रेझेंट असते आणि याच्यामध्ये मानव येत असतो. मानव, माकड हे जे येतात ते सर्व याच्यामध्ये मोडतात. आता याचे सुद्धा वर्गीकरण नंतर 10-12 गटांमध्ये करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ते काय आपल्याला ते लगेच पाहायचं नाहीये, परंतु युथेरिया याच्यामध्ये मानव येत असतो. ठीक आहे, मानव असेल, माकड असेल, हे युथेरिया गटात मोडतात. ओके, तर आपलं योग्य उत्तर काय इथे, प्रोटोथेरिया. प्लॅटिपस हा प्राणी काय करतो, अंडी घालतो. त्याला स्तनग्रंथी सुद्धा आहेत. ठीक आहे, डायरेक्ट पिल्लांना जन्म देत नाही. ओके, चला प्रश्न क्रमांक 27. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, प्रोटोथेरिया. हे काय, वर्ग मॅमिलियामध्ये पडणारे प्राणी आहेत. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. काय आहे प्रश्न क्रमांक 28? येलो फीवर संदर्भात खालील कोणते योग्य आहे? काय विचारले आपल्याला, योग्य कोणता आजार विचारलाय, येलो फीवर. बघा, येलो फीवर पर्याय काय, सॉरी वाक्य काय दिलेलं आहे, येलो फीवर हा विषाणूजन्य आजार आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य काय आहे, हा आजार एडिस इजिप्ती डासांमुळे पसरतो. आणि खाली पर्याय दिलेले, फक्त ए योग्य, फक्त बी योग्य, अ व ब दोन्ही अयोग्य, ए व बी दोन्ही योग्य. विचारले आपल्याला योग्य. आता बघा, येलो फीवर हा जो आजार आहे हा विषाणूजन्यच आजार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळं जे विधान आहे ए हे योग्य ठरतं आणि दुसरं विधान जो आहे, हा आजार एडिस इजिप्ती डासांमुळे पसरतो, तर हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. येलो फीवर हा जो आजार आहे तो विषाणूमुळे पसरतो. तो विषाणू एडिस इजिप्ती डास जर चावला, ज्याच्यामध्ये एडिस इजिप्ती नावाचे जे डास असतात ते जर तुम्हाला चावले, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जर हा विषाणू असेल तर तुम्हाला काय होऊ शकतो, येलो फीवर हा होऊ शकतो. त्याच्यामुळे ही दोन्ही वाक्य काय आहेत, योग्य पद्धतीचे आहेत. त्याच्यामुळे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, अ व ब दोन्ही योग्य. ठीक आहे, अ व ब दोन्ही योग्य असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. काय आहे प्रश्न क्रमांक 29? काय आहे बघा, सिकल पेशी रक्तक्षय आजार कशामुळे होतो? सिकल सेल एनिमिया कशामुळे होतो? पर्याय क्रमांक 1 क जीवनसत्वाची कमतरता. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 जनुकात बदल. त्याच्यानंतरचा पर्याय क्रमांक 3 विषाणूंचा संसर्ग आणि चौथा आहे लोहाची कमतरता. ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो, सिकल सेल एनिमिया जो आहे, आता आपल्याला एनिमिया लक्षात आल्यानंतर आपण म्हणू शकतो अरे रक्तक्षय आहे, बरोबर ना, आयर्न डेफिशियन्सी झाली तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. आपण लगेच उत्तर करू शकतो अरे काय, परंतु हा जो आजार आहे सिकल सेल एनिमिया हा कशाशी संदर्भात आहे, तर तो आहे जेनेटिक संदर्भात. जनुकामध्ये जर मॉडिफिकेशन झाले, म्युटेशन झालं तर होणारा आजार आहे हा सिकल सेल. याच्यामध्ये काय होतं की एखादा जनुकामध्ये समजा जनुकीय बदल झाला, म्युटेशन झालं, तर काय होऊ शकतं, ज्या तयार होणाऱ्या आरबीसी आहेत ह्या, आता आपल्या ज्या आरबीसी आहे त्या कशा पद्धतीचे विद्यार्थी मित्रांनो, त्याचा जो आकार आहे तो गोलाकार आहे आणि अंतर्वक्री आहेत त्या. ठीक आहे, अशा गोल आकाराच्या दोन आतल्या बाजूला वक्र आहेत. ठीक आहे, हा आपला आकार आरबीसीचा आहे. याच्यामध्ये काय होतं, सिकल सेल एनिमियामध्ये काय होतं, आरबीसीचा आकार बदलतो. कशा पद्धतीचा, विळ्याच्या आकाराच्या आरबीसी होतात, अशा पद्धतीचा त्याचा आकार होत असतो.
असा, ठीक आहे, अशा पद्धतीच्या विड्याच्या पद्धतीचा आकार येतो, त्याच्यामुळे त्याला बोलतात सिकल सेल ॲनिमिया. आणि असं झाल्यामुळे काय होतं, रक्तवाहिन्यांमध्ये ह्या प्रवाह करताना अडथळा निर्माण होत असतो, ठीक आहे, आणि त्या आजाराला बोलतात सिकल सेल ॲनिमिया. आलं लक्षात? त्याच्यामुळे याचा योग्य उत्तर काय असणार आहे, जनुकामध्ये बदल, ठीक आहे, सिकल सेल ॲनिमिया. लक्षात आलंय? प्रश्न क्रमांक 29 योग्य उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2 जनुकात बदल झाल्यामुळे सिकल सेल ॲनिमिया हा होऊ शकतो, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. काय आहे प्रश्न क्रमांक 30? बघा, पार्किन्सन्स रोगाबद्दल खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? पार्किन्सन्स रोगाबद्दल खालील कोणती विधाने योग्य आहे? विधान क्रमांक पहिलं आहे, पार्किन्सन्स हा न्यूरो डिजेनरेटिव्ह विकार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर विधान क्रमांक बी, डोपामाइनची कमतरता हे याचे मुख्य कारण आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, सी, यात मेंदूतील सबस्टेन्शिया निग्रा या भागातील पेशी नष्ट होतात. आणि मग खाली विचारलेले जी पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये ए व बी योग्य, त्याच्यानंतर बी व सी, बी आणि सी योग्य, त्याच्यानंतर अ व सी योग्य, अ आणि सी योग्य आहे, आणि चौथा पर्याय आहे ए बी सी योग्य, ठीक आहे. आता याच्यामध्ये पार्किन्सन्स हा रोग जो असतो विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत याच्यावर एवढा प्रश्न आलेला मला दिसत नाहीये, पण हा रोगामध्ये येऊ शकतो. पार्किन्सन्स बद्दल एखादा काहीतरी येऊन गेलेला आहे माझ्यामध्ये. तर हा मेंदूशी रिलेटेड आजार आहे. कशाशी? मेंदू रिलेटेड, ठीक आहे. जास्त करून वृद्धत्व काळामध्ये हा येत असतो. तर याच्यामध्ये जे पहिलं वाक्य दिलेलं, पार्किन्सन्स हा न्यूरो डिजेनरेटिव्ह विकार आहे. मेंदू मधल्या ज्या आपल्या न्यूरॉन्स आहेत, ठीक आहे, न्यूरॉन्स म्हणजे मेंदूच्या पेशी, चेतापेशी, ठीक आहे, त्यांना आपण न्यूरॉन्स बोलतो. ह्या चेतापेशी नष्ट होत जातात, ठीक आहे, नष्ट होतात ह्या पेशी, म्हणून तो काय आहे, न्यूरो डिजेनरेटिव्ह, ठीक आहे. तर पहिलं वाक्य आपलं काय होतं, योग्य आहे. त्याच्यानंतर डोपामिनची कमतरता हे याचं मुख्य कारण आहे, हे पण वाक्य योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो. पार्किन्सन्स रोगामध्ये डोपामिन जे आपल्या शरीरामध्ये स्त्रवलं जात असतं त्याच्या कमतरतेमुळे हा आजार होत असतो, डोपामिनची कमतरता. त्याच्यामुळं ऑप्शन डी हा सुद्धा योग्य आहे. त्याच्यानंतर विधान सी काय दिलेलं आहे, यात मेंदूतील सबस्टेन्शिया निग्रा या भागातील पेशी नष्ट होतात. बघा, आपल्या डोक्यामध्ये हा जो भाग आहे सबस्टेन्शियल निग्रा, या भागामधल्या पेशी आपल्या काय होत असतात, नष्ट होत असतात. हे पण वाक्य योग्य आहे. ह्या पेशी नष्ट होतात, न्यूरॉन्स नष्ट होतात, म्हणूनच तो कसा आहे, डिजेनरेटिव्ह आजार आहे. डिजेनरेटिव्ह या शब्दाचा अर्थ आहे ते पेशी मृत करत असतं, मारून टाकत असतं, कमी करतं, ठीक आहे. त्याच्यामुळं तिन्ही वाक्य योग्य आहेत. त्याच्यामुळे आपला ऑप्शन कोणता योग्य असणार आहे, पर्याय क्रमांक 4 ए बी सी योग्य. बघा, प्रश्न कधी कधी इन्फॉर्मेटिव्ह बेस्ड सुद्धा असतात. तुम्हाला एखादी गोष्ट माहित नसेल तर तुम्हाला ती इन्फॉर्मेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा प्रश्न असतात. अशा प्रश्न जे काही स्टेटमेंट असतील ते योग्य आहेत अशा पद्धतीचे असतात, ठीक आहे. आपल्याला योग्य इथे त्यांनी कोणता विचारलाय प्रश्न, योग्य विचारलेला आहे. तर आपल्याला इथे इन्फॉर्मेशन बेस्ड हा प्रश्न आहे, ठीक आहे. चला, तर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न क्रमांक 31 काय आहे, प्रश्न क्रमांक 31 बघा काय म्हणतोय प्रश्न क्रमांक 31, मायसेटोमा हा आजार कोणत्या प्रकारचा आजार आहे? विषाणूजन्य, अनुवांशिक, कवकजन्य, जीवाणूजन्य. काय काय? मायसेटोमा हा एक आजार आहे, तो कोणत्या प्रकारचा आहे आणि त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत कोणकोणत्या प्रकारचा आहे असा, ठीक आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो बघा, मायसेटोमा हा आजार आहे ना, हा एक कवकजन्य आजार आहे, ठीक आहे. ह्या आजाराला मराठीत आपण बोलतो मधुराफूट, ठीक आहे. तर त्याच्यासाठी मायसेटोमा हा एक फंगल जो आहे, फंगस हा कारणीभूत असतो, त्याला आपण मधुराफूट असं बोलतो. त्याच्यामुळे कोणता आकार आहे हा? कवकजन्य आजार आहे, ठीक आहे. फंगल इन्फेक्शन टाईप आजार आहे. मधुराफूट जो आजार आहे त्यालाच काय बोलतात? मायसेटोमा असं बोललं जातं, ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे, कवकजन्य आजार आणि त्याचा व्हायरस कोणता असेल, काय असेल, बॅक्टेरिया कोणता आहे लक्षात ठेवायचं आहे. त्या आजाराचं दोन्ही नाव, इंग्लिश नाव आणि मराठी नाव लक्षात ठेवायची आहेत. आपल्याला कधी कधी
इंग्लिश नावं देतील मराठीत टाईप करून, ठीक आहे. प्रत्येकाला मराठी नावं येतीलच असं नाहीये. त्याच्यामुळे सायन्स अभ्यास करताना दोन्ही पद्धतीचा नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आपलं योग्य उत्तर काय आहे? कवकजन्य आजार. त्याच्यानंतर पुढचं काय आहे प्रश्न क्रमांक 32 काय बोलतोय बघा. अण्वस्त्रांविषयी खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? योग्य विधान विचारली आहेत कोणाबद्दल? अण्वस्त्रांसंबंधात. बघा, हा थोडासा करंट रिलेटेड जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, सायन्स आणि करंट रिलेटेड. ऑपरेशन सिंदूर झालं होतं आपलं, अण्वस्त्र हे ते बॉम्बिंग जगाचा विनाश याच्या संदर्भाने प्रश्न तयार झालेला आहे. थोडक्यात बघूया. बघा विधान काय बोलतोय? अणुबॉम्ब मध्ये केवळ न्यूक्लियर सम्मिलन घडून येते, ठीक आहे. त्याच्यानंतर विधान क्रमांक किती? हायड्रोजन बॉम्ब मध्ये केवळ न्यूक्लियर विखंडन घडून येत असते. त्याच्यानंतर आहे हायड्रोजन बॉम्ब मध्ये न्यूक्लियर विखंडन आणि न्यूक्लियर सम्मिलन दोन्ही घडून येतात. आणि पर्यायी उत्तर काय आहे? फक्त ए व बी योग्य, फक्त सी योग्य, फक्त बी व सी योग्य आणि सर्व योग्य आहेत, ठीक आहे. बघा आता ॲटम बॉम्ब जो आहे विद्यार्थी मित्रांनो, चेन रिएक्शन ह्या दोन प्रकारे घडून येत असतात. एक आहे न्यूक्लियर फिशन आणि एक आहे न्यूक्लियर फ्युजन. फ्युजन म्हणजे सम्मिलन आणि फिशन म्हणजे तोडणे. ॲटम बॉम्ब जो असतो विद्यार्थी, नॉर्मली जो ॲटम बॉम्ब आहे याच्यामध्ये काय केलं जातं? न्यूक्लियर फिशन घडून आणलं जात असतं, ठीक आहे. काय? न्यूक्लियर फिशन, ठीक आहे, विखंडन घडून आणलं जात असतं. याच्यामध्ये युरेनियम वापरला जातं किंवा प्लुटोनियम हा घटक वापरला जातो, त्याला एनरिच केलं जातं आणि मग ते वापरलं जात असतं. मग त्याच्यावर न्यूट्रॉनचा मारा करून काय केलं जातं? त्याच्यामध्ये दोन भागामध्ये तोडलं जात असतं आणि त्याच्यामधून प्रचंड एनर्जी तयार होत असते आणि ही चेन रिएक्शन चालू होत जाते आणि त्याचं पर्यावसन कशामध्ये होतं? न्यूक्लियर बॉम्बमध्ये, ठीक आहे. त्याचा वापर आपण आपल्या अणुभट्ट्यांमध्ये सुद्धा करत असतो, ठीक आहे. पण इथे काय होतं? न्यूक्लियर फिशन, तोडला जातो अणू, ठीक आहे. त्याच्यामुळे पहिलं वाक्य काय? अणुबॉम्बमध्ये केवळ न्यूक्लियर सम्मिलन घडून येतं, नाही, चूक आहे ही. सम्मिलन नाहीये, काय आहे? विखंडन न्यूक्लियर बॉम्बमध्ये. त्याच्यानंतरचं दुसरं वाक्य हायड्रोजन बॉम्बमध्ये केवळ न्यूक्लियर विखंडन घडून येतं. आता बघा हायड्रोजन जो बॉम्ब आहे विद्यार्थी मित्रांनो, हा वेगळ्या पद्धतीचा बॉम्ब आहे. याच्यामध्ये काय होतं? न्यूक्लियर हायड्रोजन बॉम्ब काय आहे? हा सेपरेट काय आहे? याच्यामध्ये बघा काय होतं? हायड्रोजन बॉम्ब मध्ये न्यूक्लियर काय केलं जातं? सम्मिलन घडून आणलं जातं. काय केलं जातं? न्यूक्लियर सम्मिलन. दोन वेगवेगळ्या दोन अणू एकत्र आणले जातात आणि त्याच्यामधून खूप मोठी एनर्जी तयार होत असते. परंतु हे घडून येण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये काय केलं जातं? न्यूक्लियर फिशन घडून आणलं जातं. न्यूक्लियर फिशन घडवलं जातं, त्याच्यामधून प्रचंड अशी उष्णता तयार होत असते, प्रचंड ऊर्जा तयार होत असते आणि ती ऊर्जा तयार झाल्यामुळे पुढचा टप्पा आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं? न्यूक्लियर सम्मिलन घडून आणलं जातं. त्याच्यामुळे हायड्रोजन बॉम्बमध्ये नुसतं विखंडन किंवा सम्मिलन घडून येत नाही, दोन्ही गोष्टी लागतात. म्हणून हायड्रोजन बॉम्ब हा नॉर्मली ॲटम बॉम्बपेक्षा 100 पट किंवा 1000 पट विध्वंसक आहे, ठीक आहे. कारण की याच्यामध्ये दोन रिएक्शन घडतायत. आलं लक्षात? हा डिफरन्स आहे. त्याच्यामुळे हे वाक्य सुद्धा काय आहे? चूक ठरते. आणि तिसरं वाक्य काय होतं? योग्य ठरते. हायड्रोजन बॉम्बमध्ये न्यूक्लियर विखंडन आणि न्यूक्लियर सम्मिलन दोन्ही घडून येतं. न्यूक्लियर फिशन सुद्धा पहिलं घडावं लागतं आणि पुढे जाऊन मग न्यूक्लियर फ्युजन घडतं, ठीक आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 फक्त सी हे एकमेव वाक्य इथे योग्य ठरतं, ठीक आहे. न्यूक्लियर फिशन, न्यूक्लियर फ्युजन, न्यूक्लियर बॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब फरक लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33 काय आहे? सोनार उपकरणात खालीलपैकी कोणती ऊर्जा वापरली जात आहे? हायपरसोनिक, सुपरसोनिक, अल्ट्रासोनिक, सबसोनिक. सगळं सोनिक सोनिक दिसतंय, कन्फ्युजन होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. बघा ध्वनी, त्याची गती आणि त्याचा वापर याच्या संदर्भित हा प्रश्न आहे. दरवर्षी ध्वनी किंवा प्रकाश संबंधाने प्रश्न येताना आपल्याला पाहायला मिळतो. त्या संदर्भाने सोनारने सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे. परंतु हा सुद्धा तसा पाहायला गेला तर सोपा प्रश्न आहे, परंतु व्यवस्थित पटकन लक्षात नाही आलं, वाचन थोडंसं कमी असेल तर प्रश्न चुकू शकतो, ठीक आहे. तर बघा सोनार उपकरणात काय वापरलं जातं विद्यार्थी मित्रांनो? अल्ट्रासोनिक ही ऊर्जा वापरली जात असते. आता अल्ट्रासोनिक म्हणजे काय? हायपरसोनिक म्हणजे काय? सुपरसोनिक म्हणजे काय? सबसोनिक म्हणजे काय? ठीक आहे. आता अल्ट्रासोनिक मध्ये काय केलं जातं? फ्रिक्वेन्सीचा वापर केला जात असतो, ठीक आहे. माणसाची जी श्रवण क्षमता आहे
त्या रेंजमध्ये 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज ही काय मानवाची श्रवण मर्यादा आहे. तर अल्ट्रासोनिक मध्ये त्या फ्रिक्वेन्सीचा वापर करून काय केलं जातं, सोनार हे उपकरण बनवलेलं आहे, जे कशामध्ये वापरलं जातं, ज्या जहाज आहेत पाण्यामध्ये चालतात किंवा सबमरीन असतील, ठीक आहे, याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो. याच्यामध्ये काय केलं जातं, हाय फ्रिक्वेन्सी असणारे तरंग सोडले जातात पाण्यामध्ये आणि ऑब्जेक्ट शोधणे किंवा समुद्राची खोली किती आहे हे शोधण्यासाठी हे तयार उपकरण वापरलं जात असतं. याच्यामध्ये अल्ट्रासोनिक ही टेक्नॉलॉजी किंवा ह्या पद्धतीचे ध्वनी तरंग वापरले जात असतात. फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये हाय असते. ठीक आहे. आता मग हे हायपरसोनिक, सुपरसोनिक, सबसोनिक काय आहे, तर हे काय आहे, ध्वनीचा वेग किती आहे, किती पट ध्वनीच्या, तुम्ही पहा जे फायटर जेट आहे ते आपण कशामध्ये मोजतो, याचा स्पीड काय, माक 1 आहे, माक 2 आहे, माक 3 आहे, माक 4 आहे, माक 5 आहे. जे आपण मिसाईल सोडतोय अग्नी 5 हे माक खूप जास्त स्पीड आहे, माक 8 का माक 10 असं काहीतरी आहे ते. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आपलं ब्रह्मोस मिसाईल आहे ते काहीतरी माक 10 का काहीतरी स्पीडने जात आहे, असं काय. ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत ह्याच्यामध्ये काय, ध्वनीचा जो स्पीड आहे त्याच्या कितीतरी पट आला लक्षात. मग तो पट हा कोणत्या याच्या पद्धतीचा असू शकतो, मग तो आहे सुपरसोनिक. ठीक आहे. सुपरसोनिक ध्वनीच्या गतीने जर एखादी वस्तू जात असेल, ध्वनीचा स्पीड काय 341 मीटर पर सेकंद, 341 मीटर पर सेकंद एवढा आपला नॉर्मली वातावरणामध्ये ध्वनीचा काय वेग आहे, त्या वेगाने जात असेल तर काय बोलतो आपण त्याला, सुपरसोनिक. याच्या जास्त, आणि त्याला माक 1 बोललं जातं. ठीक आहे. समजा याच्यापेक्षाही खूप जास्त स्पीड असेल, ध्वनीच्या समजा तिप्पट चौपट वेग असेल तर त्याला बोललं जातं हायपरसोनिक. ठीक आहे. जे आपले जेट्स असतात, फायटर जेट, हे ह्या स्पीडमध्ये जातात, हायपरसोनिक. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं सबसोनिक. सबसोनिक म्हणजे काय, ध्वनीचा जो वेग आहे त्याच्यापेक्षा कमी स्पीड असणारं सबसोनिक. काही मिसाईल्स आपल्याकडे जे आहेत ते कशा पद्धतीचे आहेत, सबसोनिक रेंजमध्ये आहेत. त्याच्यामध्ये निर्भय मिसाईल आहे, माझ्या मते DRDO डेव्हलप करते निर्भय मिसाईल. ठीक आहे. तर हे काय आहे, रेंजेस आहेत, ध्वनी त्याचा वापर कशा पद्धतीने आपण करतोय. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 34. काय आहे, मूलद्रव्यामध्ये अणुवस्तुमानांक भिन्न परंतु अणुअंक सारखा असेल तर त्यास टिंब बोलतात. मूलद्रव्यामध्ये अणुवस्तुमानांक म्हणजे काय, ॲटॉमिक मास नंबर किंवा ॲटॉमिक मास. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, अणुअंक सारखा असेल, ॲटॉमिक मास नंबर इज डिफरंट, बरोबर, बट ॲटॉमिक नंबर सारखा असेल. आता ॲटॉमिक नंबर जर सारखा असेल तर काय होणार आहे, त्याला काय बोललं जातं, समस्थानिक, समभारिक, समन्यूट्रॉनांक, समघटक आणि समस्थानिक. आयसोटोप याच्यामध्ये काय होतं, ॲटॉमिक नंबर हा मध्ये ॲटॉमिक नंबर सारखा असतो, मूलद्रव्य एकच असतं परंतु त्याचे रूप वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे. आयसोटोप बोलतात त्याला. समस्थानिक, ठीक आहे, स्थान एकच आहे, मूलद्रव्य एकच आहे परंतु त्याचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे. युरेनियम बघा, आत्ताच पाहिलं आपण, युरेनियम पासून काय बनवलं जातं, ॲटॉमिक बॉम्ब बनवला जातो, बरोबर, परंतु तो ॲटॉमिक बॉम्ब करण्यासाठी काय करावं लागतं, ते युरेनियमला एनरिच करावं लागतं. ठीक आहे. U38 वापरावं लागतं. ठीक आहे. मग युरेनियमचे 2 वेगवेगळे प्रकार झाले, आहे युरेनियमच परंतु ॲटम बॉम्ब मध्ये वापरला जाणारा युरेनियम वेगळा आहे आणि आपल्याला निसर्गात सापडतो तो वेगळा आहे, त्याच्यामध्ये प्रोसेस करून केलं जात असतं. ठीक आहे. अशा पद्धतीने हे आहे, त्याला बोलतात आयसोटोप. त्याच्यानंतर आहे आयसोबार, समभारिक. आयसोबार म्हणजे काय, ज्याच्यामध्ये अणुवस्तुमानांक सारखा आहे, मग मूलद्रव्य वेगवेगळे असू शकतात. अशा 2 मूलद्रव्यांना ज्यांच्यामध्ये काय अणुवस्तुमानांक सारखा आहे त्यांना बोलतात आयसोबार. त्याच्यानंतर आहे आयसोटोन. अणूमध्ये जर न्यूट्रॉनची संख्या सारखी असेल, 2 वेगवेगळे एलिमेंट असतील त्यांच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी असेल तर त्याला बोललं जातं आयसोटोन म्हणजे समन्यूट्रॉनांक. आणि त्याच्यानंतर आहे आयसोमर. ठीक आहे. केमिकली जर कॉम्पोजिशन मध्ये दाखवताना कार्बनच्या जगामध्ये 2 वेगवेगळे एलिमेंट असतील, ठीक आहे, परंतु त्याची वेगवेगळ्या पद्धतीने, एकच एलिमेंट असेल, कंपाऊंड असेल, ठीक आहे, त्याची रचना किंवा आपण वेगवेगळ्या पद्धतीने दाखवू शकतो तर त्याला काय बोललं जातं, आयसोमर, आयसोमेरिझम असं त्याचा कॉन्सेप्ट आहे ती. ठीक आहे. तर आयसोमर हे रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे. एखादा असेल बघा, C2H5 असेल,
समजा एखादा कार्बन असं आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये किती आहेत? 4 कार्बन आहेत, ठीक आहे. इकडे किती? H3, त्याच्यानंतर CH2, इकडे पण CH2 आणि इथे CH3. हे 4 कार्बन मी अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. आणि अजून कशा पद्धतीने दाखवू शकतो बघा, C आणि इकडे पण सॉरी इकडे H आहे, इकडे CH3 आहे, इकडे आहे CH3, त्याच्यानंतर इकडे काय आहे CH3 आणि इकडे एक हायड्रोजन. बघा इथे 3 हायड्रोजन, इथे 2 हायड्रोजन, इथे 2 हायड्रोजन, इथे 3 हायड्रोजन, म्हणजे किती झाले? 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 3 10 हायड्रोजन झाले. आता बघा इथे 3 आहेत, इथे 3 आहेत, इथे 3 आहेत, 3 त्रिक 9 आणि 1 10. कार्बनचे आयटम 4, हायड्रोजन 10. पण दोन्हीमध्ये कार्बनची संख्या सुद्धा सारखी आहे आणि हायड्रोजनची संख्या सुद्धा सारखी आहे, परंतु स्वरूप वेगवेगळे. इथे सरळ चेन मध्ये आहे, इथे कसं आहे? वेगळं आहे, ठीक आहे. तर हे काय आले? एकमेकांचे आयसोमर झाले, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न जरी सोपा वाटत असला, पटकन आपण फास्ट वाटत असतो वाचत असताना, चुकू शकतं, तर ते चुकू नये म्हणून काय व्यवस्थित वाचायचं आहे, डोकं जागेवर ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 35. काय आहे प्रश्न क्रमांक 35? अतिनील किरणांची काय आहे? वारंवारता टिंब असते. काय दिलेलं आहे? 10⁻16 हर्ट्ज, 10⁸ हर्ट्ज, 10⁴ हर्ट्ज आणि 10⁻20 हर्ट्ज. आता अल्ट्रा व्हायोलेट रेज, ठीक आहे, याची काय विचारली आहे? फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे, ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सी बघा, जो किरणोत्सारित आहे त्याच्यामध्ये प्रकाश जो येतो आपल्याकडे, त्याचे किरण बघा, आपण UV लाईटचा जेव्हा अभ्यास करतो, प्रकाशपट्टा, ठीक आहे, ROY GBIV, बरोबर की नाही? रेड, लाल आणि जांभळा हे जे सगळे कलर आहेत, कलरांची पुनरावृत्ती. आता अतिनील किरण म्हणजे काय? अल्ट्रा व्हायोलेट, जांभळ्या कलरच्या वरचा कलर आहे. याच्यामध्ये काय फ्रिक्वेन्सी जास्त असणार आहे, ठीक आहे. तर किती आहे एक्झॅक्ट फ्रिक्वेन्सी जर म्हणायची म्हटली तर ती आहे 10⁻16 इतक्या हर्ट्ज असतात, 10⁻16 हर्ट्ज. आपल्याला फक्त माहित असते की किती आहे, ती एक्झॅक्ट जर आकडा विचारला तर लक्षात येत नाही, ठीक आहे. तर तो काय आहे? 10⁻16 10⁻16 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी हर्ट्ज मध्ये विचारली जात असते, ठीक आहे. त्यामुळे 35 जो प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1, 10⁻16 हर्ट्ज ही काय आहे? अल्ट्रा व्हायोलेट रेजची काय असणार आहे? फ्रिक्वेन्सी, वारंवारता. ओके, चला पुढचा प्रश्न क्रमांक 36. काय आहे? संतृप्त हायड्रोकार्बन्स मध्ये 2 कार्बन मध्ये एकेरी बंध असतो, खालीलपैकी कोणते त्याचं उदाहरण आहे? हेप्टीन, नोनेन, इथिन, हेक्झिन, ठीक आहे. आता संतृप्त हायड्रोकार्बन्स म्हणजे काय बघा, कार्बनचं जे आपण हे कार्बन जो चॅप्टर असणार आहे, कार्बनचे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन्स असतात. कार्बन स्वतःच्या काय करतो? स्वतःबरोबर पण तो बॉन्डिंग करत असतो, दुसऱ्या एलिमेंट सुद्धा हायड्रोजन बरोबर सुद्धा काय करू शकतो? बॉन्डिंग करत असतो, ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये काय काय विचारलेलं आहे आपल्याला? संतृप्त हायड्रोकार्बन्स. संतृप्त हायड्रोकार्बन्स म्हणजे काय की आता हे हायड्रोकार्बन्स 2 प्रकारचे आहेत, एक आहे संतृप्त आणि दुसरा आहे असंतृप्त, ठीक आहे. संतृप्त म्हणजेच काय? सॅच्युरेटेड आणि दुसरा आहे अनसॅच्युरेटेड. संतृप्त हायड्रोकार्बन मध्ये काय असणार आहे? कार्बन सिंगल बॉन्ड, एकेरी बॉन्ड असणार आहे, कार्बन सिंगल बॉन्ड. आणि असंतृप्त मध्ये काय असणार आहे? कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड. याच्यामध्ये काय असू शकतं? कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड. याला बोलतात अनसॅच्युरेटेड, असंतृप्त, ठीक आहे. आता इथे काय विचारलंय? संतृप्त हायड्रोकार्बन मध्ये एकेरी बंध असतो, खालीलपैकी कोणते त्याचे उदाहरण? आता हे जे आहेत सॅच्युरेटेड म्हणजेच संपृक्त, याला आपल्याकडे काय बोलतात? अल्केन. याला बोलतात अल्केन. आणि याची उदाहरणं आहेत मिथेन, ब्युटेन, प्रोपेन, नोनेन, डिकेन, ठीक आहे. तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला? नोनेन. याच्यामध्ये 9 कार्बन आहेत. कार्बनची संख्या किती आहे? 9. लक्षात ठेवा, 9 कार्बन आहे म्हणून त्याला नोनेन बोलतात. 10 असते तर डिकेन बोललं असतं, एकच असतं तर त्याला मिथेन बोललं असतं. आलं लक्षात? आणि अनसॅच्युरेटेड कार्बन मध्ये 2 गट पडतात, अल्कीन आणि अल्काइन.
कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर काय होतं? अल्कीन. अल्कीन. आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर अल्काईन बोलतात त्याला, अल्काईन. ठीक आहे. हेक्साईन, ब्युटाईन अशा पद्धतीचे. आणि अल्कीन मध्ये काय येतं? इथिलीन, ब्युटीन, प्रोपीन. ठीक आहे. इथे काय विचारले आपल्याला? अल्केन विचारलेला आहे. अल्केन मध्ये एकच येतो तो म्हणजे आहे नोनेन. बघा हेप्टीन नाहीयेत, इथिन नाहीयेत, हेक्झिन नाहीयेत. ठीक आहे. आलं लक्षात? व्यवस्थित वाचायचं आहे. ठीक आहे. पटकन वाचताना आपण करून टाकतो. ठीक आहे. प्रश्न वाटत असला सोपा, सोडवताना डोकं जागव नसेल तर प्रश्न चुकू शकतो. सिली मिस्टेक्स ठीक आहे टाळायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37 बघा. प्रश्न क्रमांक 37 काय बोलतोय? हायड्रोफोबिया हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळून येते? आजारांची नाव आहे. पहिला निपाह रोग, स्वाईन फ्लू, रुबेला, रेबीज. ठीक आहे. लक्षण काय दिलंय? हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणे. हायड्रो आणि फोबिया. हायड्रो म्हणजे पाणी, फोबिया म्हणजे भीती वाटणे. पाण्याची भीती कोणत्या आजारामध्ये वाटते? तर त्या आजाराचं नाव आहे रेबीज. आता रेबीज नावाचा जो आजार आहे तो कधी होऊ शकतो? एखादा प्राणी चावला. ठीक आहे. त्या प्राण्याच्या लाळेमध्ये तो व्हायरस असतात, व्हायरल आहे. तर रेबीज जो आहे तो कधी होतो? एखादा प्राणी चावला, कुत्रा चावला, मांजर किंवा असे प्राणी चावले त्यांच्या लाळेमधून आपल्याला तो होऊ शकतो. त्याचा जो व्हायरस आहे त्याचं नाव आहे रॅबिडो व्हायरस. कोणता? रॅबिडो व्हायरस. ठीक आहे. रॅबिडो व्हायरस याच्यामुळे रेबीज होतो. आणि रेबीज हा 100% फॅटल रोग आहे. जर तुम्ही लगेच उपचार घेतले नाही तर नंतर मृत्यू होणे हा हेच आहे. याच्यावर चावल्यानंतर औषध उपलब्ध आहेत, पण उशीर जर झाला तर मात्र 100% मृत्यू होतो. त्याच्यामुळे रेबीजने आता बघा, आता सुप्रीम कोर्टाचं आलेलं आहे की भटक्या कुत्र्यांना लांब ठेवा. दिल्लीमध्ये केस चालू आहे. मग त्याच्या विरुद्ध काय केलं? प्राणी जे मित्र आहेत त्या लोकांनी आंदोलन वगैरे केले, चालू आहे काहीतरी. ठीक आहे. तर कारण की रेबीजमुळे कितीतरी लाख लोक भारतामध्ये रेबीजचे शिकार होतात आणि त्याच्यातले कितीतरी लाख किंवा हजार लोक दरवर्षी कुत्रा वगैरे यांच्या चावल्यामुळे, रेबीज झाल्यामुळे मरण सुद्धा पडतात. ठीक आहे. त्याच्यामुळे हा प्राणघातक आजार आहे. ठीक आहे. हायड्रोफोबिया हे त्याचं लक्षण आहे. पाण्याची भीती वाटते ज्यांना व्यक्तींना रेबीज होतो त्यांना. त्याच्यामुळे योग्य उत्तर काय आपलं? रेबीज. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. काय आहे प्रश्न क्रमांक 38? विद्युत क्षमता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जात असते? बघा, एमीटर आहे, व्होल्टमीटर आहे, पोटेन्शिओमीटर आणि गॅल्व्हॅनोमीटर. सगळे मीटरच दिसतात आणि सगळे इलेक्ट्रिक संबंधाने आहेत. पण विचारले काय त्यांनी? विद्युत क्षमता. ठीक आहे. आता योग्य उत्तर काय आहे इथे विद्यार्थी मित्रांनो? विद्युत क्षमता काय आहे? व्होल्टमीटर. काय आहे? व्होल्टमीटर. विद्युत क्षमता म्हणजे दोन याच्यामध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याच्यासाठी वापरलं जाणारे यंत्र, ते व्होल्टमीटरने आपण मोजतो व्होल्टेज. ठीक आहे. बघा, एमीटर काय आहे? एमीटर किती विद्युत प्रवाह आहे, विद्युत धारा, करंट मोजण्यासाठी वापरलं जाणारं उपकरण आहे. त्याच्यानंतर आहे पोटेन्शिओमीटर. पोटेन्शिओमीटर सुद्धा काय आहे? विद्युत क्षमता मोजण्यासाठी वापरलं जात असतं, परंतु ते ठराविक याच्यासाठीच देत असतं. ठीक आहे. त्याच्यामुळं हे पण विद्युत क्षमतासाठी आहे, पण त्या योग्य इथे आपल्याला नाहीये उत्तर. त्याच्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटर सुद्धा वापरलं जात असतं की तुमच्या याच्यामध्ये करंट आहे की नाही, कोणत्या डायरेक्शनला जातोय हे मोजण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर वापरला जात असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे ते योग्य उत्तर काय आहे? व्होल्टमीटर. प्रश्न क्रमांक 38 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्होल्टमीटर वापरला जात असतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39 काय आहे? तपकिरी शैवालामध्ये पेशी भित्तिकेचे मुख्य घटक कोणते असतात? पर्याय क्रमांक 1 सेल्युलोज आणि अल्गिन. पर्याय क्रमांक 2 सेल्युलोज व लिग्निन. पर्याय क्रमांक 3 सेल्युलोज व कॅल्शियम कार्बोनेट. आणि पर्याय क्रमांक 4 पेप्टिडोग्लायकेन. आता इथे विचारलंय काय विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला विचारलेलं आहे तपकिरी शैवाळ. शैवाळाचे वेगवेगळे प्रकार पडतात बरोबर. लाल शैवाळ, हिरवे शैवाळ, ब्ल्यू ग्रीन अल्गी वगैरे. ठीक आहे. तर इथे विचारलं काय? त्याची जी पेशी भित्तिक आहे त्याचा मुख्य घटक कोणता आहे? आता इथे लाल शैवाळा तपकिरी जे शैवाळ आहे ब्राऊन अल्गी याच्या संदर्भाने विचारलेलं आहे. तर त्याच्यामध्ये योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो सेल्युलोज व अल्गिन
याच्यापासून त्याची काय बनलेली असते, पेशी भित्तिका बनलेली असते. आणि हे अल्गिन जे आहे ते कशासाठी उपयोगात येतं, याच्यामुळे जेली तयार करता येत असते. ठीक आहे, कशासाठी, जेली तयार करण्यासाठी याचा वापर होत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, सेल्युलोज व अल्गिन. 39 नंबरचा प्रश्न, त्याचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे शैवाळ वगैरे व्यवस्थित करायचे टॉपिक, याच्यावर प्रश्न येत असतो बऱ्यापैकी. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. काय आहे प्रश्न क्रमांक 40? लहान मुलांमध्ये आढळणारा हिमोलायटिक ॲनिमिया हा आजार कशाच्या अधिक्याचा परिणाम आहे? शरीरामध्ये कोणती घटक अधिक्य झालं, आता हे कशाशी संदर्भित आहे, व्हिटॅमिन संदर्भात आजार आहे. ठीक आहे, जास्त करून लहान मुलांमध्ये आढळतो हिमोलायटिक ॲनिमिया, त्याच्याशी संदर्भाने. पर्याय क्रमांक 1 जीवनसत्व C, जीवनसत्व K, जीवनसत्व B12 आणि जीवनसत्व B3. ठीक आहे, आता हा जो हिमोलायटिक ॲनिमिया विद्यार्थी मित्रांनो, तो कशामुळे आढळून येतो, कशाचं एक्स्ट्रा झालं तर हा होतो, तर हा आहे जीवनसत्व K, व्हिटॅमिन K जर शरीरामध्ये जास्त आलं तर हा आजार होऊ शकतो. ठीक आहे, हा आजार झाल्यानंतर हिमोलायटिक ॲनिमिया म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्रांनो आपले जे रक्तपेशी आहेत ह्या काय होतात, खराब व्हायला चालू होऊन जाते. ठीक आहे, व्हिटॅमिन K जर जास्त आलं तर ह्या पेशी खराब होतात, आरबीसीज. ठीक आहे, आणि मग तो लहान मुलांमध्ये आढळून येतो, म्हणून त्याला बोलतात हिमोलायटिक ॲनिमिया. ठीक आहे, रक्तपेशी कमजोर होतात, कमी कमी व्हायला सुरुवात असते. ठीक आहे, आरबीसींना इफेक्ट पडतो आणि त्याला काय होतात, ॲनिमिया. ठीक आहे, परंतु हा व्हिटॅमिन K मुळे होत असतो. व्हिटॅमिन B12 मुळे सुद्धा ॲनिमिया होतो, त्याला बोलतात मेगलोब्लास्टिक ॲनिमिया. त्याच्यामध्ये काय होत असतं की पण ते कमतरता झाली तर आहे. ठीक आहे, कोबालामिन, व्हिटॅमिन B12 ला काय बोललं होतं, कोबालामिन. ठीक आहे, याच्यामध्ये मेगलोब्लास्टिक ॲनिमिया हा होत असतो. त्याच्यानंतर आहे व्हिटॅमिन B3 आहे नियासिन. ठीक आहे, त्वचेसंदर्भित आजार होत असतात, पेलाग्रा रोग. ठीक आहे, हे आजार याच्यामुळे होत असतात. आणि व्हिटॅमिन C हे कमी झालं तर आजार होऊ शकतात, जास्त झालं तर काय आजार होत नाही, कारण हे कसे वॉटर सोल्युबल आहेत. आणि व्हिटॅमिन B जे आहेत हे सुद्धा कसे वॉटर सोल्युबल, याचं जास्त झाले तर काही आजार होत नाही, पण कमी झाले तर आजार होत असतो. आणि व्हिटॅमिन K जे आहे हे काय आहे, फॅट सोल्युबल आहे, याचं जास्त प्रमाण झालं तर शरीराला आजार होतो. आणि व्हिटॅमिन K जास्त आलं तर काय होणार आहे, लहान मुलांमध्ये हिमोलायटिक ॲनिमिया. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आपलं जे सायन्स आहे त्याचं डिस्कशन झालेलं आहे. थँक्यू सो मच, विश यू गुड डे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन परीक्षेसाठी बघा महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा जे आहे बघा, किंवा पूर्व परीक्षेचं जे PSI STI ASO यासाठी जी पूर्व परीक्षा त्याची जी टेस्ट सिरीज जी आपण स्पॉटलाईट अकॅडमीमध्ये घेतलेली होती बघा, तर त्यातली जी पहिली जी टेस्ट आहे आणि त्यातील जे इतिहास या विषयाचे जे प्रश्न आहेत बेसिकली, तर त्यांचा उहापोह, त्यांचे आन्सर्स जे असतील, त्याचं जे ॲनालिसिस असेल ते आपण बघत असतो. तर ते इतिहास या विषयाचे जे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहेत बघा. तर वर्तमानपत्र तुम्हाला दिलेत आणि त्याच्या जोड्या जुळवायच्या. आता तुम्ही इथं बघू शकता बघा, राष्ट्रवीर असेल, ब्राह्मणेतर, डेक्कन रेयर, हे 3 ॲटलिस्ट जे वृत्तपत्र आहेत बघा, हे सगळे ब्राह्मणेतर वृत्तपत्र तुम्हाला दिसून येतात. वर्तमान दीपिका थोडंसं वेगळे, पण हे जे वृत्तपत्र आहेत आणि त्यांचे संपादक आहे हे बऱ्याच वेळा जे आहेत राज्यसेवा असू द्या, कंबाईन असू द्या, एक्झाम्समध्ये जे आहेत विचारले जातात बघा. तर जोड्या तुम्हाला आता राष्ट्रवीर बघा, शामराव देसाईंचं जे आहे, शामराव देसाई यांचं ब्राह्मणेतर चळवळीशी निगडीत असलेलं वृत्तपत्र आहे बघा. अला 4 जोडलं तरी बघा डायरेक्ट 2 ऑप्शन जे आहेत ते तुमचे इलिमिनेट होतात. 1 किंवा 2, 1 किंवा 3 जे असेल बघा याच्यामध्येच तुमचा आन्सर आहे. त्याच्यानंतर बघा डेक्कन रेयर किंवा ब्राह्मणेतर पर्टिक्युलर मी सांगतो बघा, की क्लासरूममध्ये पण बऱ्याच वेळा मी सांगत असतो की सनातन्यांच्या किंवा कर्मठ लोकांच्या तिखट माऱ्याला व्यंकटराव गोडे ब्राह्मणेतरमधून गोड उत्तर द्यायचे. ओके, व्यंकटराव गोडे यांच्यामधनं जे आहे तर ते ब्राह्मणेतरचे आहेत बघा. डचं 1 जर असेल बघा
आता डचं एक जे आहे परत इथं पण आहे, इथं पण आहे, परत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही बघा. वर्तमान दीपिका मात्र तुम्हाला माहित असेल बघा, विष्णुबुवा ब्रह्मचारी. ॲक्च्युअलमध्ये वर्तमान दीपिका जे आहे ते ख्रिश्चन मिशनऱ्यांना काउंटर म्हणून काढलेलं वृत्तपत्र दिसू. आणि डेक्कन रयत ते आहे वारा कोठारी, जागरूक असेल किंवा डेक्कन रयत असेल असे जे न्यूजपेपर आहेत बघा, वालचंद कोठारी. अत्यंत महत्त्वाचं जे कार्य आहे बघा यांचं तुम्हाला दिसून येईल ब्राह्मणेतर चळवळीमध्ये. आणि त्याच्यामुळं जे आहे बचं 2 आणि सीचं 3 जे आहे म्हणजे ऑप्शन नंबर 1 जे असेल ते याचं करेक्ट आन्सर जे आहे ते तुम्हाला दिसून येईल. वर्तमानपत्र ब्राह्मणेतर इतर पण जे वर्तमानपत्र असेल बघा, तरुण मराठा असेल, तेज असेल, ओके, विजयी मराठा असेल, प्रबोधन असेल, प्रबोधनकार ठाकरेंचं, ओके. तर असे पण न्यूजपेपर जे आहे इतर पण ब्राह्मणेतर किंवा बाकीचे जे न्यूजपेपर आहेत ते बघणं तुम्हाला अपेक्षित आहे. राज्यसेवा वारंवार जे आहे याच्यावर प्रश्न विचारत असते. पुढचा जो प्रश्न आहे बघा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये महाराष्ट्र पंचक 5 जणांचा एक समूह होता बघा, यांना महाराष्ट्र पंचक. महाराष्ट्र पंचक म्हणजे प्रमुख जे कार्य करणारे व्यक्ती आहेत बघा. तर याच्यामध्ये ऑप्शन तुम्हाला दिलेत बघा, सेनापती बापट होते, प्रबोधनकार ठाकरे पण ऑब्विसली, शंकरराव देव महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आहेत बेसिकली, पण त्या पंचकांमध्ये नाही बघा. ही काँग्रेस व्यतिरिक्त काम करणारे जे लोक होते बघा, काँग्रेसच्या अगेन्स्ट बघा बरेचसे सगळे पक्ष जे आहेत ते एकत्र झालेले होते. काँग्रेसच्या अगेन्स्ट म्हणजे काँग्रेसचे लीडर्स नव्हते अशातला काही भाग नाही आहे, पण ॲक्च्युअलमध्ये दिल्लीमधून जे आहे काँग्रेसचं सरकार असल्यामुळं जे आहे देशाने जे आहे एक पार्टिशन बघितलेली होती बघा, धर्माच्या नावावर जे आहे तर ते एक पार्टिशन बघितले. भाषावर प्रांत रचनेला जे आहे त्याच्यामुळे फुटीची बीजं वगैरे रोवली जाऊ शकतात अशी भीती असल्यामुळे जे आहे तर ते नेहरूंचा वगैरे थोडासा विरोध होता याला. आणि मग काँग्रेसची लोकांच्या विरोधात जे आहे बाकीच्यांनी मोर्चा उघडलेला तुम्हाला दिसून येतो. ॲक्च्युअलमध्ये शंकरराव देवांचं सुद्धा याच्यामध्ये कार्य आहे, शंकरराव देव याच्यामध्ये येत नाहीत बघा, किंवा नंतर शंकरराव चव्हाण पण येणार नाहीत बघा. नचिन केळकर त्यांचा मृत्यू जे आहे ते 1947ला झालेलं आहे, ओके. त्याच्यामुळं सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे, भाई माधवराव बागल, वालचंद कोठारे आणि आचार्य आत्रे, ओके. आचार्य आत्रे सगळ्यांना माहीत असेल बघा. वालचंद कोठारे आता वरती बघा तुम्ही जे बघितलं, जागरूक असेल किंवा डेक्कन रयत सारख्या वारा कोठारी ज्यांना म्हणतो बघा आपण, वालचंद कोठारी, यांचं पण इथं पण कार्य आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला हा प्रश्न डिझाईन केला होता. भाई बागल असतील, प्रबोधनकार ठाकरे सगळ्यांना माहीत असतात बघा, किंवा सेनापती बापट जे आहेत बघा, सेनापती बापटांच्या ज्या ओळी आहेत बघा, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्यांविना देश गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, असं जे ठणकावून सांगितलं बघा की महाराष्ट्र मेला तर देश जो आहे त्याचं प्रगती करू शकणार नाही, किंवा महाराष्ट्रावर आधारित आहे, महाराष्ट्र आधार आहे असं सांगणार आहे. तर ऑप्शन नंबर 3 जे असेल ते याचा करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्र पंचक जे आहेत ते या लोकांना म्हणतात, किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ जे आहे ते याच्या निमित्ताने बघणं तुम्हाला अपेक्षित आहे बघा, ओके. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, ओके, परत एकदा बहुजन शिक्षणाच्या रिलेटेड प्रश्न आहे बघा. बहुजनांच्या शिक्षण देण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या संस्था बघा, जसं सगळ्यात प्रसिद्ध असणारी बघा रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केली. याच्या व्यतिरिक्त पण भरपूर अशा संस्था आहेत बघा ज्या स्थापन झालेल्या आहेत, आणि त्यांची नावं जी आहेत बऱ्यापैकी सिमिलर असतात, आणि मग असे प्रश्न विचारल्यानंतर कन्फ्यूज होतात बघा. जसं डेक्कन मराठा शिक्षण संस्था जी आहे ती गंगाधर म्हस्के यांनी सुरू केलेली, बरोबर आहे बघा. डेक्कन मराठा शिक्षण संस्था जी आहे तर दख्खन मराठा शिक्षण संस्था जी आहे ती गंगाधर म्हस्के यांनी, किंवा श्री शिवाजी शिक्षण संस्था हे मात्र भाऊसाहेब हिरेंचे. शिवाजी शिक्षण संस्थेत तुम्ही कोणतरी शिकलेलं असेलच बघा, भरपूर मोठ्या, जसं रयत आहे बघा तसं विदर्भ भागात जे आहे तुम्हाला शिवाजी शिक्षण संस्था वगैरे दिसेल बघा. तर पंजाबराव देशमुख पहिले कृषी मंत्री वगैरे आपण म्हणतो बघा यांना, समाज सुधारकांच्या सदरात देखील पंजाबराव देशमुखांचं कार्य आहे बघा, ओके. तर पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली ती. आणि मराठा शिक्षण संस्था जी आहे तर ती भाऊसाहेब हिरे यांनी स्थापन केली. म्हणजे थोडक्यात काय आदला बदल केली बघा, आदला बदल जे आहे या पर्यायांची केलेली तुम्हाला. असं स्वामी विवेकानंद संस्था असेल, रयत शिक्षण संस्थेचं तुम्हाला मेन्शन केलं. अशा ज्या सगळ्या संस्था आहेत ज्या बहुजनांच्या शिक्षणासाठी, म्हणजे जसं कर्मवीर अण्णा म्हणायचे बघा, माझ्या दाढीला जेवढे केस पांढरे झालेले केस आहेत बघा, पांढरे झालेले सगळी दाढी होती त्यांची, तर दाढीचे केस जेवढे असतील तेवढ्या विद्यार्थ्यांना जे आहे ते शिकवण्याचं माझं ध्येय आहे बघा, ओके. बहुजनांना जे शिक्षणाची दारं उघडी करून दिली ते कर्मवीर अण्णा, आणि ते इतर पण ज्या संस्था आहेत ते माहीत असणं गरजेची. पहिली जोडी बरोबर आहे बघा, ब आणि कला जे आहे ते आदला बदल केलेले तुम्हाला दिसून येते. म्हणजे तुम्हाला बरोबर जे आहे ते विचारलेले बघा, योग्य जोडी विचारली तर फक्त अ जे आहे ते बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 जे आहे ते परत एकदा करेक्ट आन्सर येईल बघा. याच्यानंतर बघा दुष्काळ आयोग, आणि त्या दुष्काळ आयोगांची जी आहे क्रोनॉलॉजिकली मांडणी तुम्हाला विचारली बघा. बरेचसे दुष्काळ आयोग म्हणजे तुम्हाला हे माहीत असेल बघा, ब्रिटिश शासनाचा
एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ब्रिटिश शासन आल्यानंतर वारंवार पडलेले दुष्काळ, कारण ब्रिटिशांनी जे आहे इरिगेशन ज्याला म्हणतो आपण सिंचनाच्या प्रश्नावर जे आहे दुर्लक्ष केलं आणि मग वारंवार पडणारे मानवी दुष्काळ ज्याला आपण म्हणू शकतो बघा, मॅनमेड फमाईन्स होते हे सगळे. ब्रिटिशांच्या लँड रेव्हेन्यू पॉलिसी असतील, इरिगेशनकडे सिंचनाकडे केलं दुर्लक्ष असेल, या गोष्टींमुळं हे तुम्हाला दिसून येईल की फमाईन्स पडलेत. आणि त्या फमाईन्सवर जे आहे तुटपुंज का असे ना का यांनी बरेचसे कमिशन वगैरे नेमलेत बघा. त्या कमिशनवर आधारित पण प्रश्न येतो बघा. तसं अँथनी मॅकडोनाल्ड कमिशन वगैरे बघा, कर्जनच्या वगैरे काळात आलेला हा 1902-3 मध्ये आलेला हा जो आहे बघा अँथनी मॅकडोनाल्ड, किंवा स्ट्रॅची कमिशन जे आहे ते लिटनच्या काळात आलेलं तुम्हाला दिसून येईल. स्मिथ आयोग जे आहे बघा 1860 मध्ये सगळ्यात सुरुवातीला जे आहे ओडिशा येथे झालेलं फमाईन, ओडिशा भागात पसरलेल्या फमाईनसाठी जे आहे तर तो आलेला होता बघा. आणि कॅम्बेल आयोग जो आहे तो आग्रा रिजनमध्ये 1866-67च्या आसपास आलेला कॅम्बेल कमिशन तुम्हाला दिसून येईल बघा. म्हणजे तुम्हाला कालानुक्रमे जर म्हणायचा लिटनचा जो आहे बघा तो लिटनचा कालखंड आहे 76 to 80, म्हणजे याच्या दरम्यान जो आहे हा स्ट्रॅची कमिशन वगैरे आलेले. कर्जन म्हणजे 1905 पर्यंत कर्जन होता बघा, बंगालची पार्टिशन करणारा वगैरे व्यक्ती. तर ते म्हणजे ऑब्व्हियसली जे आहे डी सगळ्यात तुमचं लास्ट असणार आहे बघा. डी जर सगळ्यात लास्ट केलं तुम्ही तर BACD किंवा ABCD या दोन्हीपैकी येऊ शकतं बघा. आता इथं तुम्हाला 1860-61 सांगितलं तर कर्नल स्मिथ आयोग जो होता तो पहिला असं कमिशन असेल जो फमाईन कमिशन वगैरे ज्याला आपण म्हणतो दुष्काळ आयोग, तर तो सगळ्यात पहिल्यांदा. त्याच्यानंतर कॅम्बेल आयोग, नंतर स्ट्रॅची आणि मग अँथनी मॅकडोनाल्ड आयोग वगैरे आहे. कर्जनच्या काळात बरेचसे इतर पण आयोग आहेत बघा. अँथनी मॅकडोनाल्ड आयोग जसा आहे तसं इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट त्यांनी केलेला होता, किंवा त्याच्या कालखंडात जे आहे अँड्रू फ्रेझर कमिटी वगैरे अशी बनलेली बघा. अशा बऱ्याचशा कमिटी वगैरे आहे. कर्जन इज फुल ऑफ कमिशन अँड ओमिशन असं म्हटलं जातं बघा. बंगालचं पार्टिशन वगैरे त्यांनी केलं, तर त्याही गोष्टी ज्या आहे बघणं तुम्हाला अपेक्षित आहे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे बघा, क्वेश्चन नंबर 45 असेल बघा. गोविंदभाई नानल, काशीनाथ वैद्य, श्रीनिवास शर्मा या व्यक्ती कोणत्या संघटनेशी, आता ही सगळी स्टेट काँग्रेस, हैदराबाद स्टेट काँग्रेसची व्यक्ती आहेत बघा. व्यक्ती म्हणण्यापेक्षा हे जे आहे ते स्टेट काँग्रेसची जी अधिवेशनं झाली त्या अधिवेशनाचे अध्यक्ष जे आहे 37, 38, 39 मध्ये जे आहे 1937 वगैरे मध्ये, तर ह्या व्यक्ती ज्या आहेत तर त्या सगळ्या काय अध्यक्ष राहिल्या आहेत. बेसिकली हे कोणत्या सेशनला अध्यक्ष, लातूरच्या सेशनला कोण अध्यक्ष होतं, परतूरला कोण अध्यक्ष होतं हे बघणं तुम्हाला अपेक्षित आहे. ह्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत तर त्या हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या रिलेटेड व्यक्ती आहे बघा. 17 सप्टेंबर जो आहे बघा हैदराबाद मुक्ती संग्राम दिन जे म्हणून आपण जो साजरा करतो बघा बेसिकली, तर तेव्हाच्या ह्या सगळ्या ह्या ज्या व्यक्ती आहेत सगळ्या तर त्या आंदोलनाशी किंवा संघटनेशी स्टेट काँग्रेसच्या, हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या रिलेटेडच्या व्यक्ती तुम्हाला दिसून येतील. पुढचा जो प्रश्न आहे बघा, महिला संघटनाबद्दल तुम्हाला जे आहे तर ते डिस्क्रिप्शन दिले, आणि कोणतीही संघटना आहे महिलांच्या संघटना आणि त्यांचे प्रमुख जे व्यक्ती आहेत तर यांच्यावर देखील प्रश्न येत असतात बघा. तर पहिलं तुम्हाला दिले बघा, बॉम्बे काउन्सिलच्या कार्यकारी अध्यक्ष परिषदेच्या अध्यक्ष असलेल्या मेहरबाई टाटा यातील एक व्यक्ती होते, मेंबर होत्या तिथल्या. किंवा ब्रिटिश महिला आणि अनेक प्रतिष्ठित श्रीमंत भारतीय महिलांकडून सहभाग मिळाला. उच्चभ्रू स्वभाव, ओके, आता उच्चभ्रू स्वभावामुळे परिषद वाढू शकली नाही आणि महत्त्वाची राष्ट्रीय संघटना वगैरे बनू शकली नाही. ओके, ऑप्शन मग तुम्हाला दिलेत बघा की नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया, भारतीय महिलांची राष्ट्रीय परिषद, भारत स्त्री महामंडळ, भारत महिला परिषद आणि आर्य महिला समाज वगैरे अशा सगळ्याच आता महिला संघटना दिल्यात बघा. तर ही नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया ही जी संघटना आहे बघा, नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया, याच्याबद्दलचं जे आहे भारत स्त्री महामंडळ, सरलादेवी चौधराणी असतील, कमलादेवी चट्टोपाध्याय वगैरे यांच्या रिलेटेड असणाऱ्या संघटना आहेत ज्यांनी महत्त्वाचा रोल. आता ही जी संघटना आहे बेसिकली पहिले जे उत्तर आहे बघा नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया, याच्यामध्ये काय आहे सगळ्या अप्पर क्लासेस किंवा अप्पर क्लास वुमन असल्यामुळे जे आहे ते जनतेपर्यंत पोहोचू शकले नाही. जसं बघा मॉडरेट आपण म्हणतो, मवा नेते जे आहेत त्यांचा लोकांच्या कॅपॅसिटीवर विश्वास थोडासा कमी होता सुरुवातीला ॲटलिस्ट काळात, कारण शिक्षण कमी होतं म्हणून त्या गोष्टी दिसतात. तसं नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया, भारतीय महिलांची राष्ट्रीय परिषद, याच्याबद्दल ते दिले बघा. मेहरबाई टाटा वगैरे याच्या मेंबर वगैरे राहिले असं तुम्हाला दिलेलं आहे. पुढचा जो प्रश्न आहे बघा, दख्खन दंगली किंवा डेक्कन रायट्स बद्दल जे आहे तर कोणतेही विधानं जे आहेत बरोबर आहेत असं विचारले बघा तुम्हाला. बरोबर विधान जे आहे याला खतफोडीचं विद्रोह असे म्हणतात, खतफोडीचं बंड याला म्हणतात. खतफोडी म्हणजे खाते, म्हणजे थोडे खातेवही ज्याला म्हणतो आपण बघा, नोंदबुक जे असतील बघा सगळ्या नोंदवही ज्याला म्हणतो आपण, त्या नोंदवही फाडण्याचं वगैरे काम झालं होतं. जे मनी लेंडर सावकार असतील, धनिक असतील, यांच्यावर जुलमी जे धनिक असतील बघा यांच्यावर अटॅक्स वगैरे केलेलं होतं. 1875 मध्ये वगैरे झालेली ही घटना आहे बघा. MG रानडे
वासुदेव बळवंत फडके वासुदेव बळवंत फडकेंचा जे आहे बघा ब्रिटिशांविरुद्धचा लढा तो याच काळात जो आहे पीक पिरियडला दिसून येतो आणि मग वासुदेव बळवंत फडकेंनी किंवा महादेव गोविंद रानडेंनी देखील याला सपोर्ट केलेला होता. पुणे जिल्ह्यातील सुपा गावातून याची सुरुवात झालेली आहे. मग नंतर त्याचं लोन जे आहे पुणे नगर नाशिक वगैरे भागात पसरतं. ओके, तर ब देखील बरोबर आहे बघा. आणि 1875ला सुरू झाले तर 2025ला बरोबर जे आहे 150 वर्ष पूर्ण झाले, ज्याला तुम्ही सेस्क्वेंटिन्शियल असं म्हणता बघा, की ज्याला शतकोत्तर 50 वर्ष म्हणजे शतकहून 50 वर्ष अजून झालेत बघा. 150 वर्ष ज्याला पूर्ण झालेत. तर चारही विधानं जे आहे ते बरोबर आहे. 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे जे आहे म्हणजे ऑल स्टेटमेंट्स आर करेक्ट. ऑप्शन नंबर 4 जे आहे ते याचा करेक्ट आन्सर असेल बघा. तर बेसिकली जे आहे थोडंसं इन्फॉर्मेशन स्वरूपाचा हा प्रश्न आहे. 1875ला आणि 150 वर्ष पूर्ण झाले ते, त्यामुळे याच्यावर एक आर्टिकल वगैरे पण आलेलं होतं बघा. तर हे माहीत असणं जे आहे ते अपेक्षित आहे. दख्खनचे दंगे तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने हा प्रश्न होता बघा. त्यानंतर बघा 48 नंबरचा जो प्रश्न असेल की विधानं दिलेत बघा तुम्हाला आणि विधानं कोणती बरोबर आहे असं तुम्हाला विचारले बघा. चिलियन वालाचं युद्ध जे आहे बघा खालील विधाने विचारात घ्या असं तुम्हाला दिले बघा. आणि चिलियन वालाचं जे युद्ध आहे जे जानेवारी 1849 मध्ये दुसऱ्या अँग्लो फ्रेंच वॉरमध्ये लढलं गेलं बघा. याने जे आहे लास्ट राहिलेलं जे एम्पायर ज्याला म्हणतो आपण बघा सिख एम्पायर. तर या सिख एम्पायर जे आहे शीख साम्राज्याचा नाश थोडक्यात जे आहे पराभव झाला आणि सगळी साम्राज्य जे आहे तर ते ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आले असं आपण म्हणतो बघा. लास्टचं राहिलेलं संस्थान. ओके, तर लॉर्ड कॉर्नवॉलिसने हे केलं बघा. आता कॉर्नवॉलिस जो आहे त्याचा मृत्यूच तुम्हाला जे आहे ते 1805 मध्ये वगैरे दिसेल बघा. डलहौसीचं हे सगळं डलहौसीच्या काळात झालेलं आहे. आता मग इथं जो कालखंड आहे बघा 1849 मी पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे बघा. पण दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये 1849 ते तुम्हाला माहिती आहे बघा 4854 जो आहे 1848 ते 54 हा डलहौसीचा 56 पर्यंत ॲक्च्युअलमध्ये. ओके, 54 पर्यंत. त्यानंतर कॅनिंग वगैरे लॉर्ड कॅनिंग वगैरे. तर तो हा कालखंड कोणाला दिसेल तर डलहौसीचा कालखंड तुम्हाला दिसेल. लॉर्ड डलहौसी जो आपल्या संस्थानं खालसा करण्यासाठी पॉलिसीसाठी जो प्रसिद्ध आहे बघा. तर त्यांनी राहिलेलं हे शीख एम्पायर पण संपवलं होतं. कॉर्नवॉलिस नाही आहे बघा इथं. त्यामुळं विधान कोणते बरोबर आहे फक्त अ जे आहे ते बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 जे आहे याचं करेक्ट आन्सर आहे. इथं काय पाहिजे होतं कॉर्नवॉलिस नाही तर डलहौसी वगैरे पाहिजे होतं. पुढचा जो प्रश्न आहे बघा 49 नंबरचा प्रश्न की व्यक्तिमत्व जे आहे ओळखायला तुम्हाला सांगितले बघा. राजाराम मोहन राय केशवचंद्र सेन यांना भेट दिली आहे किंवा 1870 मध्ये त्यांनी नॅशनल इंडियन असोसिएशन नॅशनल इंडियन असोसिएशनची वगैरे स्थापना केली ती. या कार्याचे त्यांचे जे स्मारक म्हणून कलकत्त्यामध्ये जे ब्राह्मो स्कूल असेल बघा कन्याशाळा जी असेल तर त्यांच्या नावाने जे आहे तर त्यांचं नाव जे आहे त्या हॉलला वगैरे देण्यात आले. कलकत्त्यामधला जो ब्राह्मो कन्या गर्ल्स स्कूल आहे बघा तिथं मेरी कार्पेंटर हॉल जे आहे बघा मेरी कार्पेंटर यांच्या रिलेटेड आहे. नॅशनल इंडियन असोसिएशन जे आहे याची स्थापना जी आहे इंडियन नॅशनल असोसिएशन जे आहे बघा ते थोडंसं वेगळं आहे. बरेच लोक जे आहेत ते त्याच्यामध्ये कन्फ्यूज होतात बघा. इंडियन नॅशनल असोसिएशन आणि नॅशनल इंडियन असोसिएशन दोन्हीमध्ये फरक आहे. ह्या सगळ्या काँग्रेस पूर्व स्थापन झालेल्या संघटना तुम्हाला दिसून येईल. आणि ह्या ज्या संघटना आहेत बेसिकली आता ही नॅशनल इंडियन असोसिएशन जे आहे तर ते महिलांच्या शिक्षणासाठी पर्टिक्युलरली सामाजिक प्रश्नांवरती काम करण्यासाठी आहे बघा. इंडियन नॅशनल असोसिएशन जे तुम्हाला आनंद मोहन बोस वगैरे यांची जी दिसते ती थोडीशी वेगळी आहे ह्याच्यापासून. ते राजकीय कार्यासाठी काँग्रेस पूर्व स्थापन झालेल्या राजकीय संघटनांमध्ये येईल बघा. हे वेगळे. तर हे नॅशनल इंडियन असोसिएशन किंवा केशवचंद्र सेन राजाराम मोहन राय सगळे समाज सुधारक आहेत बघा. महिला शिक्षण महिला विधवा पुनर्विवाह सतीबंदी अशा सगळ्या गोष्टींवर ज्यांनी काम केले तर त्यांच्यापासून इन्स्पायर झालेल्या होत्या बघा राजाराम मोहन राय यांच्यापासून. तर त्या मेरी कार्पेंटर आहेत बघा. ज्या मेरी कार्पेंटर यांच्या नावावरनं ब्राह्मो गर्ल्स स्कूलमध्ये त्यांच्या नावाने हॉल पण आहे. तर मेरी कार्पेंटर यांच्या नावाने तेव्हा लेडी आयर्विन मार्गरेट कझन्स यांचं पण नाव येतं बघा. मार्गरेट कझन्स यांचं जे आहे एक महिला संघटना बेसिकली जे आहे ते सुरुवात करण्याचे आहे ते मार्गरेट कझिन्स यांचं नाव येतं. ती संघटना कोणती तुम्ही मला एकदा कमेंटमध्ये सांगायचे बघा. महिलांच्या संघटनेवर वारंवार प्रश्न जे येत असतात असं जे आहे. परत एकदा काझी सिंग भीमा नाईक भागोजी नाईक गोविंद गुरु हे कोणत्या बंडाचे नेते होते असं तुम्हाला विचारलेले बघा. तर ऑब्व्हियसली बघा काझी सिंग भिल्ल ज्यांना म्हणतो बघा आपण भिल्लांचं जे बंड झालं बघा तर त्या भिल्ल प्रदेश जो असेल बघा महाराष्ट्रातला खानदेश असेल किंवा नंतर MP वाला भाग वरती किंवा इकडं राजस्थान गुजरातवाला भाग हा जो कॉर्नर आहे बघा इथं महाराष्ट्राचा हे असा जो मॅप जर समजा तुम्ही असा बघितला बघा इथं राजस्थान आणि हा MP तर ह्या भागातला जो प्रदेश आहे बघा इथं तुम्ही त्याला भिल्ल प्रदेश म्हणता. तर हे भीमा नाईक असतील भागोजी नाईक असतील हे सगळे भिल्लांचे नेते तुम्हाला दिसून येतील. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 जे असेल तर ते त्याचं
करेक्ट आन्सर जे आहे ते तुम्हाला दिसून येईल बघा. तर भिल्लांचं आंदोलन असेल किंवा रामोशांचा उठाव असेल, कोळ्यांचा उठाव असेल किंवा भारतातील इतर जे असतील उठाव असतील ते बघणं जे आहे याच्या निमित्ताने तुम्हाला अपेक्षित आहे बघा. हे सगळे होते बघा इतिहास या विषयाचे जे प्रश्न. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजच्या टेस्टमधले जे इकॉनॉमिक्सचे आणि पॉल सायन्सचे क्वेश्चन आहेत ते या ठिकाणी बघायचे आहेत. तुम्ही जर का या ठिकाणी बघितलं तर क्वेश्चन नंबर 51 पासून तुमचे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन त्या ठिकाणी सुरू होत होते आणि सुरुवातीला आपण क्वेश्चन नंबर 51 पासून त्या ठिकाणी बघूयात. सो या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर क्वेश्चन नंबर 51 मध्ये तुम्हाला CRAR संबंधी 3 स्टेटमेंट किंवा 3 विधानं त्या ठिकाणी दिलेले होते. सो मालमत्तेचे गुणोत्तर संदर्भात खालील विधानांचा विचार करा. कुठलं मालमत्तेचं गुणोत्तर आहे? भांडवल ते जोखमीवर आधारित मालमत्तेचे गुणोत्तर. आता आपण लेक्चरमध्ये ही जी बेसिक कॉन्सेप्ट आहे ती ऑलरेडी शिकलेलो आहोत. आता याच्यातले जे पहिले 2 स्टेटमेंट त्या ठिकाणी दिले होते ते अगदी योग्य दिलेले होते आणि त्याच्यानंतर जे तिसरं स्टेटमेंट आहे की भारतात रिझर्व्ह बँकेने RBI ने किमान CRAR जो आहे तो 8% नाही तर 9% त्या ठिकाणी ठेवलेला आहे. ठीक आहे, काय आहे? बेसल मानांकनाप्रमाणे. लक्षात घ्या. क्लिअर आहे? चला, सो या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर फक्त अ आणि ब विधान जे आहे ते बरोबर आहे, त्याच्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 52 कडे. चालू खाते आणि भांडवली खाते हा जो तुमचा याच्यातला टॉपिक आहे त्या टॉपिकवर जा. हा या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. इथे पुन्हा तुम्हाला 3 स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलेले आहेत. चालू खाते, भांडवली खाते आणि त्याचं जे परिवर्तनीयता आहे त्या परिवर्तनीयतेसंबंधीचे हे विधानं आहे. आणि इथे विचारलं होतं की कोणती किंवा कोणती विधाने योग्य आहेत. आढळून लक्षामध्ये मग पहिलं बघा, चालू खाते रूपांतर क्षमता म्हणजे वस्तू सेवा हस्तांतरण यांची सीमापार विना अडथळा हालचाल होणे. आता जे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे पुस्तकं आहेत बघा, त्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला प्रामुख्याने अशी भाषा वापरलेली दिसते. आपण काय करतोय, जे स्टँडर्ड बुक्स यूज करतोय स्टँडर्ड बुक्समध्ये तुम्हाला शक्यतो अशी भाषा बघायला मिळत नाही. पण त्या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर युनिव्हर्सिटीच्या बुक्समध्ये वगैरे तुम्हाला अशी भाषा त्या ठिकाणी बघायला मिळते. सो या ठिकाणी तुम्हाला 3 स्टेटमेंट दिले आहे. पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. चालू खात्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती की चालू खात्यावरती आपण काय लिहितो? वस्तू व सेवा बरोबर यांचे जे व्यवहार असतात आयात आणि निर्यातीचे ते आपण त्या ठिकाणी लिहित असतो आणि चालू खात्यावरती रुपया आपण परिवर्तनीय त्या ठिकाणी केलेला आहे. दुसरं स्टेटमेंट बघा, 1990च्या सुधारणांनंतर भारतात पूर्ण भांडवली खाते रूपांतर क्षमता अस्तित्वात आहे. दुसरं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. का? कारण की पूर्णतः नाही तर अंशतःच भांडवली खात्यावरती रुपया परिवर्तनीय करण्यात आलेला आहे. तारापूर समिती ही भांडवली खाते रूपांतर क्षमतेवरील शिफारशीशी संबंधित होती. बरोबर आहे. बेसिकली 2 तारापूर समिती आहे आणि दोघांनीही भांडवली खात्यावरती रुपया परिवर्तनशील करावा का त्या संबंधित शिफारशी केलेल्या होत्या. मग इथं काय विचारले तुम्हाला? कोणती विधाने योग्य आहेत? फक्त अ आणि क. पर्याय क्रमांक 2 जर का तुम्ही बघितला तर ते त्या ठिकाणी काय आहे? उत्तर आहे. ठीक आहे, चला पुन्हा बघूयात आपण प्रश्न क्रमांक 53 त्या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 53 जर का बघितलं तुमच्या लक्षात येईल FRBM कायदा जो आहे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट त्याच्या उद्दिष्टांसंबंधी तुम्हाला या ठिकाणी 3 विधानं दिलेली आहेत. मूळ FRBM कायदा 2003 नुसार 2008-9 पर्यंत राजकोषीय तूट 3% आणणे अनिवार्य होते. मूळ कायद्यामध्ये तरतूद 3%ची आहे. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं जे आहे NKC समितीने केंद्र सरकारचे कर्ज ते GDP गुणोत्तर 23% इथं 23% नाहीये, इथं 60% कमी करण्याचं ठरवलं होतं. सो दुसरं स्टेटमेंट रॉंग आहे. इथं बघा FRBM कायद्यात राष्ट्रीय सुरक्षा आपत्ती किंवा शेती कोसळणे यांसारख्या कारणांवर उद्दिष्टांपासून तात्पुरती विचलने मान्य केलेली आहेत. सो या ठिकाणी असं तुमचं तिसरं स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. येते तुमच्या लक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही पुढे गेलात तर चौथं स्टेटमेंट होतं FRBM दुरुस्ती कायदा 2018 ने राजकोषीय तुटीच्या लक्ष्याऐवजी कर्ज ते GDP गुणोत्तर हे प्रमुख ध्येय ठरवले. बजेट मॅनेजमेंटसाठीचा हा कायदा होता. सो बघितलं तर ACD हे 3 विधानं त्या ठिकाणी बरोबर आहे. बी विधान जे आहे ते तुमचं चुकीचं आहे. मग तुम्ही जर का बघितलं तर ACD पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी आहे. राहील लक्षामध्ये. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 54. पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान PM कुसुम योजना जी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला इथं काय विचारलेलं आहे? चुकीचं विधान कुठलं आहे? येत्या लक्षामध्ये चुकीचं विधान तुम्हाला आयडेंटिफाय करायचं होतं. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना सौर पंप व ग्रीडशी जोडलेले सौर वीज प्रकल्प बनवण्यास प्रोत्साहन देणे हे आहे. हे विधान काय तुमचं या ठिकाणी अगदी बरोबर आहे. येत्या लक्षामध्ये. त्याच्यानंतर दुसरं बघा,
सौर पंपासाठी 60% अनुदान, 40% शेतकऱ्यांचा हिस्सा असा लाभला जाणार आहे. दुसरं विधान पण बरोबर आहे. तिसरं विधान या ठिकाणी चुकीचं होतं. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने नाही, तर जी रिन्युएबल एनर्जी मिनिस्ट्री आहे, ठीक आहे, पारंपरिक ऊर्जा नाही तर अपारंपरिक ऊर्जा किंवा मग पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा मंत्रालय जे आहे त्यांनी ही योजना त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि चौथं जे स्टेटमेंट आहे, या योजनेचे 3 घटक आहेत, हा पण त्या ठिकाणी काय आहे तर पर्याय बरोबर आहे. सो तुम्ही जर का बघितलं तर फक्त सी म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आहे त्याचं उत्तर आहे फक्त सी. इथे तुम्हाला चुकीचं विधान विचारलं होतं ना. ओके, चला पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 55 कडे. या ठिकाणी तुम्हाला एकदम सिंपल बेसिक क्वेश्चन विचारला होता की भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीच्या आधारे करण्यात आली होती, तर हिल्टन यंग समिती होती. एकदम इझी प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. पुढचा बघा क्वेश्चन नंबर 56 जो आहे, डेव्हिड रिकार्डो यांच्या तुलनात्मक खर्च सिद्धांताबाबत पुढील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, जे युनिव्हर्सिटीचे किंवा मग शाळेचे 11वी 12वीचे जे पुस्तक आहे ज्युनियर कॉलेजचे त्याच्यातनं विचारलेला हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. राहील तुमच्या लक्षामध्ये. इथे तुम्हाला बेसिकली किती 4 स्टेटमेंट प्रोव्हाइड केलेले आहेत आणि हे 4ही स्टेटमेंट काय होते या ठिकाणी डेव्हिड रिकार्डोचे बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 57 कडे. जेव्हा व्याजदर वाढतो तेव्हा रोखीव उत्पन्नामध्ये काय होते, एकदम सिंपल 1 लाइनर क्वेश्चन होता. ऑब्व्हियसली वाढ होते. व्याजदर वाढले की काय होणार आहे, गुंतवणूक वाढणार आहे. जास्तीत जास्त लोक काय करतील तर बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. सो रोखीव उत्पन्नामध्ये पण काय होते त्या ठिकाणी वाढ होते, लक्षात घ्या. सो प्रश्न क्रमांक जो 57 जो आहे त्याचं उत्तर जे आहे तुमचं पर्याय क्रमांक 1 आहे. इथं बघा प्रश्न क्रमांक 58. इथे 2 निर्देशांक दिले होते, मानव विकास निर्देशांक आणि असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक. ओके, त्याच्या संबंधी तुम्हाला 4 विधानं दिली होती आणि विचारलं होतं की कोणते विधान किंवा विधाने त्या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, 4ही विधान जर का तुम्ही बघितले तर ही 4च्या 4ही विधाने या ठिकाणी काय होती बरोबर होती, लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 59. भारतामध्ये गरिबी मोजणी संदर्भात खालील विधाने विचारत घ्या. तेंडुलकर समितीने काय शिफारस केली होती तर कॅलरी सेवन निकषांऐवजी उपभोग खर्चावरती काय करा तर गरिबी रेषा निश्चित करा. आणि दुसरं जे आहे रंगराजन समितीने काय सांगितलं होतं, गरिबी रेषा जी सुचवली त्यात अन्न वस्त्र निवारा शिक्षण व आरोग्य यांच्यावरती होणारा खर्चाचा समावेश तुम्हाला हे करायला लावला होता, ऍड करायला लावला होता. सो 2 विधानं दिली होती आणि विचारलं होतं की पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे. सो या ठिकाणी ए आणि बी हे दोन्ही विधानं बरोबर असल्यामुळे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 7. SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल किंवा शाश्वत विकास उद्दिष्ट आहे त्या संबंधीची इथं 3 विधानं दिली आहे. पहिली जी 2 विधानं आहेत ती अगदी बरोबर आहे. तिसरं विधान जर का तुम्ही बघितलं चुकीचं आहे. भारतामध्ये नीती आयोग आहे. कोण आहे, नीती आयोग. आणि नीती आयोगाद्वारा काय केलं जातं तर ही त्या ठिकाणी पब्लिश केली जातात. राहील लक्षामध्ये. सो क्वेश्चन नंबर 60 मध्ये जर का तुम्ही बघितलं फक्त अ आणि ब विधानच बरोबर त्या ठिकाणी आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 61 कडे. एकदम सिंपल क्वेश्चन होता. तुम्हाला या ठिकाणी काय विचारलं होतं, जोड्या लावा विचारलं होतं. सो फिलिप्स कर्व काय संबंधी आहे, महागाई आणि बेरोजगारी संबंधी. लॉरेन्स कर्व उत्पन्न वितरण इनइक्वालिटी संबंधी आहे. आणि लाफर कर्व काय संबंध आहे तर टॅक्स रिलेटेड आहे. मग तुम्ही जर का बघितलं 3, 1 आणि 2 मग इथं काय आहे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. एकदम फॅक्च्युअल आणि सिंपल क्वेश्चन त्या ठिकाणी होता. ठीक आहे, पुढे बघूयात आपण क्वेश्चन नंबर 62 वरती जाऊयात. प्रश्न क्रमांक 62 वरती. इथं पुन्हा तुम्हाला काय दिलं होतं, 2 विधानं त्या ठिकाणी दिलेली होती. म्हटलं होतं की पुढील विधाने काय करा तर विचारामध्ये घ्या आणि पुढीलपैकी कोणती विधानं बरोबर आहे. सप्टेंबर 2009 मध्ये MG नरेगा जी आहे ती अस्तित्वात आली, चुकीचं आहे. 2005ची ही स्कीम होती आणि याच्यामध्ये किमान 100 दिवस काय द्यायचा होता, रोजगार द्यायचा होता. सो या ठिकाणी ए आणि बी असे दोन्ही विधानं काय आहेत तर बरोबर नाहीत किंवा चुकीची आहे. मग कुठली विधानं बरोबर आहेत, ए किंवा बी दोन्हीही नाहीत, लक्षात घ्या. 2005ची योजना आहे, 100 दिवस रोजगार द्यायचा होता. सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 63 कडे. फिशरच्या चलन प्रमाण सिद्धांतांबद्दल खालील विधानं विचारात घ्या. ओके, ए, बी आणि सी असे 3ही विधानं काय आहेत या ठिकाणी योग्य आहेत. फिशर काय म्हटला होता, अर्थव्यवस्थेतला जसा जसा पैसा वाढत जातो तसं तसं महागाई सुद्धा वाढत जाते. लेक्चरमध्ये आपण फिशरच्या सिद्धांताचं इक्वेशन आहे ते इक्वेशन सुद्धा बघितलं होतं. त्याच्यामध्ये इथं वाय म्हणजे काय असतं तर रिअल उत्पन्न किंवा ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो राष्ट्रीय उत्पन्न किंवा रिअल इन्कम असं म्हणतो, लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 64 कडे.
सामाजिक सुरक्षा संहिता 2020 मध्ये पुढीलपैकी कोणत्या कामगारांचा समावेश होतो? संघटित क्षेत्रातले, असंघटित क्षेत्रातले आणि गिग अर्थव्यवस्थेतले तिघही कामगार काय होतात? समाविष्ट होतात. त्याच्यामुळे याचं उत्तर काय आहे? ए, बी आणि सी. एक मिनिट, याचं उत्तर घेतलं ना आपण? हा, ए, बी, सी सर्व विधान बरोबर आहे. आणि या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर 64चं पण उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 65 कडे. खालील विधाने विचारात घ्या. वर्ल्ड बँक जी आहे त्या वर्ल्ड बँकेमध्ये एकूण 5 संस्था आहे, इथं 6 म्हटल्या होत्या. ठीक आहे, कारण 6 पैकी 4 संस्थांचा सदस्य आहे. आपण 4 संस्थांचे आहोत, पण वर्ल्ड बँकेमध्ये एकूण किती आहे? 5 संस्था आहे. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. भारत बहुपक्षीय गुंतवणूक हमी एजन्सी मिगाचा सदस्य नाही, हे पण चुकीचं आहे. आपण काय आहे? मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी जी आहे मिगा, तिचे आपण सदस्य आहोत. सो या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर दोन्ही विधानं चुकीची होती आणि इथे विचारलं होतं की कोणती विधाने बरोबर आहेत. सो ए किंवा बी दोन्हीही नाही. सो पर्याय क्रमांक जो प्रश्न क्रमांक जो 65 आहे त्याचं उत्तर आहे या ठिकाणी 4. ओके, चला इथून पुढे जर का तुम्ही बघितले तर पॉलिटिकल सायन्सचे क्वेश्चन होते. प्रश्न क्रमांक 66, अयोग्य विधान निवडायचं होतं. या ठिकाणी तुम्हाला एकूण 4 विधानं दिलेली आहेत घटना समिती संबंधित. घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी झाले होते? तर 9 ते 23 डिसेंबर 1946 दरम्यान पार पडले. पहिलं विधान बरोबर आहे. घटना समितीचे एकूण 14 नाही 11 झाल्या होत्या. त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी घटना समितीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडले. घटना समितीने नाही निवडून दिले. सो दुसरं स्टेटमेंट पण या ठिकाणी चुकीचं आहे. चौथं स्टेटमेंट जे आहे ते राष्ट्रध्वज स्वीकृतीच्या संदर्भामध्ये होतं, ते विधान त्या ठिकाणी बरोबर आहे. मग इथे विचारलं तर अयोग्य विधान निवडा. सो बी आणि सी पर्याय क्रमांक 2 याचं या ठिकाणी उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, एकदम फॅक्च्युअल वन लाइनर क्वेश्चन आहे. भारताच्या संविधान परिषदेच्या कामकाज प्रक्रिया नियमन समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. वन लाइनर क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर 68 कडे. इथे तुम्हाला काय विचारलं होतं? मार्गदर्शक तत्वांच्या अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम त्या ठिकाणी लावायचा आहे. ठीक आहे, आता ह्या टाईपचे जे क्वेश्चन्स असतात ते कसे असतात? अगदी बेसिक असतात. याला काय आहे? थोडा फॅक्च्युअल बेस आहे. सो इथं काय आहे? 49, 43 समान नागरी कायदा कुठे आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर तो 44 मध्ये त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही गेला आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षा हा 51 मध्ये आहे. मग जर का तुम्ही अरेंज केलं ठीक आहे क्रमानुसार तर काय पर्याय उत्तर येणार आहे? इथे सी, डी, ए आणि बी. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. मार्गदर्शक तत्व एकदम फॅक्च्युअल आणि सिंपल क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला होता. पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणते विधान भारतातील राज्यपाल पदाबाबत खरे नाही? म्हणजे तुम्हाला चुकीचं विधान निवडायचं होतं. पहिले 3 स्टेटमेंट या ठिकाणी काय दिलेत? बरोबर दिले आहेत. फक्त जे 4थं स्टेटमेंट होतं ते 4थं स्टेटमेंट रॉंग आहे. एखाद्या राज्याच्या राज्यपालाचे कार्यालय म्हणजे केंद्र सरकार अंतर्गत एक रोजगार आहे, अजिबात नाही. ठीक आहे, त्यांची नियुक्ती काय होते? तर घटनात्मक तरतुदीनुसार होते. त्याच्यामुळे 4थं स्टेटमेंट जे आहे 69व ते या ठिकाणी चुकीचं ठरतं. पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर 70 कडे. खालीलपैकी कोणते विषय हे समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट नाहीत? ठीक आहे, सो व्यवसाय कर आणि सार्वजनिक आरोग्य हे दोन्ही स्टेट लिस्टमध्ये आहे, म्हणजे राज्य सूचीमध्ये आहेत. सो याचं उत्तर आहे सी आणि डी. बाकी मग शिक्षण, वजन व मापे हे दोन्ही काय आहेत? तर तुमचे समवर्ती सूचीमधले विषय आहेत. अनुसूची 7 मध्ये ज्या समवर्ती 3 सूची दिल्या आहेत ना त्यातल्या समवर्ती सूचीवरचा हा या ठिकाणी प्रश्न होता. पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर 71 कडे. योग्य विधान निवडा. इथे तुम्हाला किती विधान दिले? 4 विधानं दिलेली आहे प्रश्न क्रमांक 71 मध्ये. आणि या 4 विधानांमधून तुम्हाला योग्य विधान त्या ठिकाणी निवडायचं आहे. पहिलं बघा, राज्य लोकसेवा आयोग 325 कलनानुसार घटनात्मक संस्था आहे का? खाली कमेंट करून सांगा. ठीक आहे, खाली कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. आयोगातील अध्यक्षांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. या आयोगातील सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. यांना पदावरून दूर करण्याबाबत चौकशी अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. सो प्रश्न क्रमांक 71 जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे विधान योग्य आहे. बाकीचे जे विधान आहे ते चुकीचे आहे. त्याचे जे आन्सर्स आहेत तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. 325 आहे का 315 आहे की 335 हे सांगा बरं. पुढचं योग्य जोड्या लावा. एका बाजूला परिशिष्ट दिलेत, एका बाजूला त्या परिशिष्टामधल्या तरतुदी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहे. ओके, परिशिष्ट म्हणजे काय असतं? राज्यघटनेच्या शेवटी तुम्हाला काही लिस्ट दिलेल्या आहेत. आपण याला मराठीमध्ये काय म्हणतो? याद्या असं म्हणतो. ठीक आहे, सो त्या याद्या तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहे. मग तुम्ही जर का बघितलं तर 7वं परिशिष्ट काय आहे? केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकार वाटप. ज्या 3 लिस्ट दिल्या आहेत, कन्करंट लिस्ट, स्टेट लिस्ट आणि युनियन लिस्ट. त्याच्यानंतर 9व्या परिशिष्टामध्ये जमीन सुधारणेसंबंधी कायदे आहे.
बरोबर का नाही? असे कायदे ज्यांचा ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकत नव्हता. 8वं परिशिष्ट काय आहे? कार्यालयातील भाषा आहे किंवा कार्यालयीन भाषा आहेत. आणि 12वं परिशिष्ट काय आहे? तर नगरपालिकांचे अधिकार, अधिसत्ता, जबाबदारी आहे. 11वं आणि 12वं जे अनुसूची ती नंतर ऍड झाली. मग तुम्ही जर का इथं बघितलं 3, 2, 1 आणि 4 असा पर्याय आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. सो 3, 2, 1, 4 इथे तुमचं काय आहे? पहिलंच उत्तर त्या ठिकाणी 72व्या प्रश्नाचं असणार आहे. पुढचं बघा प्रश्न क्रमांक 73 मध्ये योग्य विधान किंवा विधाने निवडा. आणि इथे तुम्हाला 2 विधानं त्या ठिकाणी दिलेली होती. न्यायालयीन पुनर्विलोकन हे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे. ऑब्व्हियसली केशवानंद भारती केस तुम्हाला माहित असेल. आणि 9व्या परिशिष्टात कायदा करून न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार काढून घेता येत नाही. कोहितो हिलॉन केस तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. ठीक आहे, कोहितो केस जी आहे त्या कोहितो केसमध्ये हे म्हटलं होतं. सो ए आणि बी ही दोन्ही विधानं काय होती या ठिकाणी बरोबर आहे. सो 73वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 74 मध्ये या ठिकाणी तुम्हाला कोणती जोडी चुकीची आहे असं त्या ठिकाणी म्हटलं होतं. सो या ठिकाणी जनरली जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला 4 पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहे. ओके, आणि याच्यातली तुम्हाला काय ओळखायची आहे? चुकीची जोडी ओळखायची आहे. सो या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर 2री, 3री आणि 4थी जोडी एकदम बरोबर आहे. पहिली जोडी या ठिकाणी चुकली होती. इथे कलम पाहिजे होतं 169. इथे तुमच्या लक्षामध्ये हा इथे तुम्हाला 172 म्हटलंय बघा. सो तिथे तुम्हाला काय पाहिजे होतं? तर पहिली जोडी जी आहे 172 च्या ऐवजी 169 असं त्या ठिकाणी पाहिजे होतं. इज दॅट क्लिअर? ओके, चला पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर 75 कडे. राज्यसभेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. या ठिकाणी तुम्हाला एकूण काय दिलीत? तर 3 स्टेटमेंट दिलेली आहे राज्यसभेच्या संदर्भात. राज्यसभेचे अध्यक्ष हे या सभागृहाचे सदस्य असतात का रे? तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते नसतात. सो पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. मंत्रिमंडळ राज्यसभेला जबाबदार असतं का नाही? ते लोकसभेला जबाबदार असतं. दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. राज्यसभेचे अध्यक्ष हे संसदेची जी संयुक्त अधिवेशन होतात त्याचे अध्यक्षस्थान भूषवतात. हे पण त्या ठिकाणी चुकीचं आहे. सो तुम्ही जर का बघितलं तर तिघही विधान या ठिकाणी चुकीचे होते. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 75 बघा. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 76 कडे. सर्वोच्च न्यायालयाला भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार स्वतःच्या निर्णयाचे व आदेशाचे पुनरावलोकन करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे? फॅक्च्युअल क्वेश्चन होता. अनुच्छेद 137 याचं त्या ठिकाणी उत्तर आहे. पुढे बघूया 73व्या, तिथून पुढे 75चे प्रश्न होते. 73व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायती संस्थांच्या रचनेबाबत कोणत्या तरतुदी राज्य सरकारांना ऐच्छिक आहे असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला होता. ऐच्छिक तरतुदी कुठल्या कुठल्या आहेत असं त्या ठिकाणी तुम्हाला म्हटलेलं आहे. ओके, हा चला आता व्यवस्थित बघा. मग जर का तुम्ही इथे बघितलं तर ग्रामसभेची भूमिका व व्याप्ती आणि जिल्हा नियोजन समिती पर्याय क्रमांक हे जो आहे ऑप्शन जे आहे सी आणि डी त्या ठिकाणी जर का व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. ओके, त्रिस्तरीय रचना आणि निश्चित कार्यकाल. ओके, या काय आहेत मॅन्डेटरी गोष्टी होत्या. बाकीच्या ऐच्छिक होत्या. ग्रामसभेची भूमिका व्याप्ती, जिल्हा नियोजन समिती. सो पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. 77चं पहिलं. 78 बघूया. क्वेश्चन नंबर 78. खालील समित्या त्यांच्या स्थापना सालानुसार चढत्या क्रमाने लावा असं तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. मग तुम्ही जर का इथे बघितलं तुम्हाला 4 समित्यांची नावं त्या ठिकाणी दिलेली आहे. असो अशोक मेहता, GVK राव समिती, बलवंतराय मेहता आणि संतानम समिती. लॉजिकने काही क्वेश्चन सॉल्व्ह होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बलवंतराय मेहता समिती काय होती? सगळ्यात पहिली समिती होती. बरोबर का नाही रे? मला सांगा, बलवंतराय मेहता. खरं तर बलवंतराय मेहतांनी शिफारस केली होती. तो ज्या ठिकाणी बी ऑप्शन पहिला असणार आहे तोच काय असेल तुमचा पहिला पर्याय असेल. पण इतर का तुम्ही बघितलं तर काय होतं? सगळ्या ठिकाणी ब हा पहिला प्रश्न हे दिला होता. त्याच्यानंतर थोडं पुढे गेलं की मग केंद्राची समिती आहे, अशोक मेहता समिती, GVK राव समिती, त्याच्यानंतर संतानम समिती. बलवंतराय मेहतांनंतर संतानम समिती आली, त्याच्यानंतर अशोक मेहता समिती आली 77ला आणि नंतर GVK राव समिती आहे. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 79 जर का तुम्ही बघितलं, ग्रामसभेच्या वर्षातून किती बैठका झाल्या पाहिजे रे? 4 बैठका झाल्या पाहिजे. एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. आणि महाराष्ट्रात पंचायत राज कधी लागू झालं? 1 मे 1962. ठीक आहे, चला. सो पॉलिटीचे आणि इकॉनॉमीचे क्वेश्चन आपण या ठिकाणी संपवलेले आहे.